ठिकाणी जमा करून ठेवली. पर्वतावरील धान्याचे ढिगारे लावून ठेवले आणि अन्नधान्याचे ढिगारे लावले. कोणासाठी? की दत्तात्रय महाराजांची भेट घ्यायची, त्यांचा शोध घ्यायचा आहे, याच्यासाठी त्यानं त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवला. दाखवून या मने पुजाराशी सकळ पडला कनक राशी, तरी या सरतील ज्या दिवशी तो वरी सतपर येऊ जावे. आणि त्यावेळेस त्या पुजाऱ्याला त्यानं सांगितलं की आता मी या ठिकाणी या अन्नधान्याच्या राशी या ठिकाणी आणून ठेवलेल्या आहेत, ह्या म्हणजे जोपर्यंत पुरतील तोपर्यंत याचं समजा वाटप करा आणि कमी पडल्यानंतर मला लगेच त्याचा निरोप द्या, सांगा, नंतर तुम्हाला अजून अन्नधान्य पुरवतो. येऊ जावे तरी अन्यवर्ण काहीच धरू नये भिन्न, सकल लागिया करुणी पक्वान पंक्तीमध्ये वाढावे. आणि तुम्ही काय करा, याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा मनामध्ये संकोच पाळू नका, याच्यामध्ये काही समजा हे पाळू नका. लहान थोर समजा गोर गरीब सर्व जे काही येतील त्यांना प्रत्येकाला पंक्तीत बसवा, पंक्तीत बसून त्यांना पूर्ण अन्नधान्य वाटा आणि जेवायला पंक्तीत मध्ये बसून जेवू घाला, जेवढं लागल तेवढं अन्न उडवा, अशा प्रकारचं करा म्हणून सांगितलं पुजाऱ्याला. गावा माझे सकल कारणे पेटून द्यावा पंखी अग्नी, देवीला त्रिवार करुणी भोजन तृष्ट करावे सर्वाते. आणि तुम्ही त्या सर्वांना तुष्ट करा. गावामध्ये कसल्याही प्रकारची कोणाचीही समजा चूल नाही पेटली पाहिजे, प्रत्येकाला चूल बंद अशा प्रकारचं आमंत्रण देऊन टाका आणि लहान थोराशी सर्वांना हे पंक्तीमध्ये अन्न खाऊ घाला, अशा प्रकारचं पुजाऱ्याला सांगितलं. शेठ सावकर राजा रंक सकळाशी आणू आपोका पाक, अत्यजवया भूदेव लोक तृष्ट करावे सर्वाशी. आणि या सर्वांना तुष्ट करायचंय. कोणी श्रीमंत असो, राजा असो, रंक असो, लहान असो, थोर असो, गरीब असो, या सर्वांना या अन्न देऊन समजा पंक्तीमध्ये हे करून सर्वांना तुष्ट करायचं, एवढंच कार्य करायचं, अशा प्रकारे त्या पुजाऱ्याला सांगितलं. ऐशे सांगून या पुजाराते शीघ्र कामटे या नवीत, कार्ययोगी अपरमित सकम कामे योजिले. आणि अशा प्रकारे पुजाऱ्याला समजा सांगितल्याबरोबर त्या पुजाऱ्यानं काय केलं, आपल्या हाताखाली समजा काही कामाटे बोलवले, म्हणजे स्वयंपाक करणारे आचार्यांना समजा सांगितलं आणि आचार्याला सांगून त्याच्या स्वयंपाकाची तयारी करू लागली. उत्तम तिथी नेम करून मांडव मंडप उभारून, पक लागिया सज्ज करून सर्व काम चालविले. आणि त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी उत्तम स्थिती उत्तम वेळ बघितला ते कार्यक्रम सुरू करण्यासाठी आणि अशा प्रकारे समजा ते अन्न पकवलं आणि अन्न पकवून समजा कार्यक्रमाला सुरुवात केली. मग शिष्टा शिष्टी ग्रह धाडून तरी तयारी दिले आमंत्रण, एरीकडे पाक निर्माण करावया लाविले. आणि त्याचप्रमाणे त्या आचार्याला समजा स्वयंपाक करायला सांगितलं आणि घरोघरी समजा आमंत्रण देण्यासाठी काही जणांना पाठवलं. प्रत्येक घरी प्रत्येकाला जाऊन सांगितलं की असा असा प्रयोजन आहे, असा असा कार्यक्रम आहे मंदिरामध्ये आणि या ठिकाणी येऊन प्रत्येकानं समजा जेवण करायचं, भोजन करायचं, त्याचा लाभ घ्यायचा, अशा प्रकारचा वृत्तांत सांगितला. आणि ग्रामदुरा इटिया लावून भोजन दंडवी ग्रामी पिटवून, सर्व सामग्री सज्ज करून काम चालविले. आणि अशा प्रकारे सांगितल्याबरोबर तो कारभार व्यवस्थितपणे चालू लागला. प्रत्येक गावातील सर्वांनी समजा लहान थोरांनी यायचं, त्या ठिकाणी जेवण करायचं आणि जेवण करून काही समजा सीधा, काही समजा घरी कोणी राहिलेलं असलं तर त्यांच्यासाठी बांधून घेऊन जायचं, अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू झाला. शेव सावकार आणि ब्राह्मण भेद 84 देशे समान, देवग्रवी प्रऋषी ब्राह्मण पाक भित्रीनी निर्मिले. आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलं, ते स्वयंपाक करताना समजा ब्राह्मणासाठी लागणारा जे समजा जे असतं त्या ब्राह्मणासाठी वेगळा स्वयंपाक बनवला. शेठ सावकार ऋषी मुनी देव दानव गण गंधर्व या प्रत्येकांना समजा ज्या ज्या पद्धतीचं समजा लागतं ना त्या त्या पद्धतीचा स्वयंपाक बनवला आणि प्रत्येकाला जीव घालू लागले. पंचद्रविद्रा देश मुलतानी मारवाडी गुरुजे हिंदुस्थानी, सोडून या पोळ मोरी देशा जाती मिळवल्या. आणि अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी समजा
प्रत्येक देशामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये सगळ्यांना समजा मंदिराला सगळ्या म्हणजे कुठलाही भाग समजा शिल्लक ठेवला नाही आणि अशा प्रकारे सगळ्यांना जीव घालू लागले. असो भेदाभेद अन्य जाते पडास्त्र मार्गाशी पाकविती खाजे करांजया कदूर मळती शिरात बुंदी करिता ती. आणि या पंक्तीमध्ये काय केलं होतं, अशा प्रकारचं नियोजन केलं होतं की याच्यामध्ये समजा कसल्याही प्रकारचा भेद ठेवलेला नव्हता. या ठिकाणी कोणी रंग असो राव असो कोणी असो सर्वांना समान समजा हे केलं होतं आणि सर्वांना भोजन देऊ लागले. पुरी पोरी या शीघ्र बहुत चमचमती भाज्या वरण भात पंचमधू आत्य अपर घृत इच्छा समान मिरवित शे. आणि ज्याप्रमाणे समजा माणसाची इच्छा असेल ज्याला जे आवडत त्याप्रमाणे त्याला समजा ते अन्न वाढलं जायचं. मग त्या ठिकाणी करंज्या बनवलेल्या त्या लाडू बनवले होते पुऱ्या होत्या आणि अशा प्रकारचे नाना प्रकारचे पंच पक्वानाचं अन्न बनवलं होतं आणि ज्यांना जे आवडल ते खाऊ घालत होते. असो पकाग्राही सिद्ध करून चालविल्या पंक्ती शेविती अन्न पुन्हा शुद्ध लागल या परतून येऊन अन्न शेविती. आणि अशा प्रकारे त्यांचा त्या ठिकाणी त्या कोल्हापुराच्या ठिकाणी समजा कारभार चालू झाला. सकाळी यायचं सकाळी येऊन जेवण करायचं, दुपारच्याला जर समजा भूक लागली तर पुन्हा त्या ठिकाणी यायचं जेवण करायचं, असं 3 टाइम जेवायचं. जेव्हा बी समजा भूक लागल जेव्हा बी अन्न खाऊ वाटल त्यावेळी समजा हजर व्हायचं आणि त्या ठिकाणी जेवण करून जायचं आणि घरचा सगळा स्वयंपाक चुली बंद होत्या. प्रथम पाक जाता जाती ते नशे काही उरती कित्येक वाढून स्वग्रही नेती भोजन करुनी मन माने. आणि त्या ठिकाणी काही अन्नाला कमी नव्हतं. पर्वत एवढाले ढिगारे ते अन्नाचे तयार करून ठेवलेले होते. त्याच्यामुळं जेवढं समजा खायचंय तेवढं खायचं तर खायचं आणि घरी सुद्धा काही समजा बांधून न्यायचं. अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रयोजन चालू राहिलं. कोणी कोरडे उपटून या नेती अन्न कोणी उन्या भरती आपली सदन मग जिकडे तिकडे सिद्धी अन्न सर्वच गाले गावात. आणि त्यावेळी सर्व गावामध्ये कसल्याही प्रकारचं बंधन नव्हतं. कोणी काय करायचं समजा कोरडं धान्य न्यायचं. कोरडं धान्य नेल्यानंतर मग आपल्याला लागल तेवढंच न्यायचं नाही. काही माणसाने समजा आपल्या कामापेक्षा जास्त जायचं. आपल्या घरामध्ये समजा कणगी मटकुले सगळं काय जे असेल ते सर्व भरून ठेवलं. अन्नाचा साठा सामोरी करून ठेवला आणि त्या गावामध्ये सर्व सिद्धीचं अन्न तयार झालं. रावणका कुटुंब सहित अन्न शेवनिया होती तृप्त मग वही तुकिया दीप निमित्त गृहग्रही मिळविला. आणि अशा प्रकारे त्यांचं कार्य झाल्यानंतर त्या ठिकाणी रावरंग राजे सुद्धा समजा तृप्त होत होते आणि त्यांनी सुद्धा आपल्या घरी हे सिद्धी अन्नाचं समजा सामग्री जमा करून ठेवली, घरी नेऊन ठेवली. असो या परी एक मास ग्रामसेवी सिद्ध अन्नास यावरी कथा स्त्री सुतास कैसा व्राताव ऐका ते. आणि ज्यावेळी समजा त्या ठिकाणी कार्यक्रम म्हणजे 1 महिनाभर सारखा चालला. 1 महिन्यामध्ये कसल्याही प्रकारचं खंडन नव्हतं आणि रात्रंदिवस त्या ठिकाणी पंक्ती चालू होत्या. अन्नधान्य समजा वाटायला चालू होतं. हे 1 महिनाभर चाललं. हा वृत्तांत दत्तात्रय महाराजांना समजला. प्रथम दिन या भिक्षा कारण गावात संचारले स्त्रीनंदन कुशित रूपी या विचार पाळून भिक्षा मागे घरोघरी. आणि अशा प्रकारे ज्यावेळी जे वृत्तांत समजल्याबरोबर दत्तात्रय महाराज कोल्हापुराच्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर प्रत्येक घरोघरी जाऊन समजा भिक्षा मागू लागले. मग भिक्षा मागत असताना पुढं काय घडलं, तेव्हा ते घरोघरीचे जण मला ते गावात प्रयोजन होते ते आम्ही जाण कुटुंबी भोजना. आणि ज्यावेळी दत्तात्रय महाराजांनी प्रत्येकाच्या घरी जायचं भिक्षा मागण्यासाठी गेल्यानंतर त्या घरच्या माणसाने त्यांना सांगायला सुरुवात केली की महाराज आमच्या गावामध्ये 1 महिना झाला कसल्याही प्रकारची चूल म्हणजे आमंत्रण नाही, चूल पेटलेली नाही. आमच्या गावामध्ये एक मोठा भयंकर कार्यक्रम सुरू आहे. मग तुम्ही काय करा, त्या कार्यक्रमामध्ये जा आणि जेवण करा असं सांगितल्यानंतर तरी तू सत्वर गती जाऊन सारी का पुल्या भक्त तरी तू सत्वर गती जाऊन या सारी का पुली भक्ती व्यर्थ शिनका नका प्राप्ती वाईट कदत्र इच्छुनी. आणि खरोखरच व्यर्थ समजा आपल्याला शिनायची गरज नाही, प्रत्येकाच्या दारोदार जायची गरज नाही.
कारण मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आहे आणि जे आवडीप्रमाणे जे आपल्याला आवडतं त्याप्रमाणे त्या ठिकाणी पाचे पकवानाचं अन्न बनवलेलं आहे. त्याच्यामुळे व्यर्थ शिनायची व्यर्थ कष्ट करायची गरज नाही. त्या ठिकाणी तुम्ही जावा आणि त्या ठिकाणी जेवण करा अशा प्रकारे सांगितलं. उत्तम पक्वानान्न टाकून व्यर्थ का शिनवी दारिद्र्यवान कामधेनूची आकशे आन कोंडन कोड का भक्षावा. आणि खरोखर समजा चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी पाची पकवानाचं अन्न आहे आणि त्या ठिकाणचं अन्न समजा चांगलं अन्न समजा सेवन करणं म्हणजे करायचं सोडून उभं दारोदार भिक्षा मागत का बरं हिंडायचं. कारण घरी आपल्या जर कामधेनू काय असेल आणि कामधेनू समजा इच्छिलेलं सर्व जर देत असेल तर कळना कोणा खायची काय गरज आहे. याच्यासाठी तुम्ही काय करा, त्या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन जेवण करा. की कल्पतरू बसल्या ठाई इच्छी समान पदार्थ दे मग शिनावळी धरून या पायी मिळवया भक्ती ते. आणि त्यावेळी सांगितलं की समजा एखादा कल्पतरूचं झाड आहे आणि त्या कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर आपली मनामधील समजा कोणती इच्छा असेल तर ते पूर्ण होते. मग ती इच्छा जर समजा पूर्ण होत असल्यानंतर उगाचच कशाला शरीराला शिनवायचंय म्हणजे दुखवायचंय, उगाचच का बरं कष्ट घ्यायचंय. बसल्या ठिकाणी सर्व जर मिळत असेल तर म्हणजे कष्ट द्यायची गरज नाही. तर तुम्ही काय करा, गावामध्ये जा, मंदिराच्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी जाऊन जेवण करा. परिसराला सो ग्रह लागून मग चाकरी कराव्या कसया करावी हे मग कारण भाग्या तुराची पिशू पान मग वल्ल रस का इच्छावे. आणि त्यावेळी सांगितलं की समजा दैवयोगानं समजा एखाद्या परिसराची जर गाठ पडली, एखाद्या परिसराची गाठ पडली तर समजा त्याला समजा दगड म्हणून फेकून देऊ नये. त्याची परीक्षा घ्यावी आणि परीक्षा घेऊन समजा त्याचा उपभोग घ्यावा. किंवा एखादं समजा अमृत आहे आणि अमृताला समजा उगाच हे करून जरी केलं तर समजा जसा त्याचा उपयोग होत नाही आणि अमृताचं सेवन मिळत असताना ताक आणि दही खाण्याची किंवा हे करायची गरज नाही अशा प्रकारे सांगितलं. ते तो प्रकरण करीशी ते सोडून या सुधर अन्नाशी कदा स्त्री करिता या गावाशी हिंदुत्वशी मंदी मंदा. आणि अशा प्रकारे सांगितल्यानंतर एवढं समजा महान प्रयोजन या ठिकाणी असताना या गावामध्ये मोठा एवढा कार्यक्रम असताना तुम्हाला समजा या गावामध्ये भिक्षा मागण्याची गरज नाही. भिक्षा मध्ये तुम्ही त्या ठिकाणी जावा आणि तुम्हाला जे पाहिजे ते त्या ठिकाणी घ्या, जेवण करा. सोबत लागत असलं तर त्या ठिकाणाहून भरपूर अन्न घेऊन जा. या पर्या सो आम्ही ग्राशी भोजन जातो आम्ही कुटुंबेशी पाक करावा या कवनी अर्थाशी तुझ लागे आपण या. आणि त्यावेळेस मग हे प्रत्येक या घरी तसं सांगितल्याबरोबर त्यांनी पुढच्या घरी जायचं. पुढच्या घरी गेल्यावर त्यांना हेच वार्ता ऐकायला मिळायची. त्यांनी सांगायचं की आम्ही सगळे आमच्या घरातले जेवढे आहेत तेवढे आम्ही त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी आम्ही जेवण करतो, सकाळी जातो, दुपारी जातो, संध्याकाळी जातो. मग आम्हाला घरी चूल पेटवायची गरजच नाही, चूल आम्ही पेटवीत नाहीत, घरी अन्न करीतच नाहीत. मग आम्ही तुम्हाला आता काय वाढावं तर तुम्ही काय करा, त्या ठिकाणी जावा. ऐशे घरोघरीचे भाषण होत दत्तात्रय कारण मग मनात मने प्रयोजन जाऊन या पाहतो निज दृष्टी. आणि असं ज्यावेळेस घरातील प्रत्येक माणसाने ज्या ज्या घरी जाईल त्या त्या घरी समजा असं सांगितल्याबरोबर दत्तात्रय महाराजांनी मनामध्ये विचार केला की सर्व गावातील लोक आपल्याला हेच सांगू लागलेत. मग आपण काय करावं, आपल्या डोळ्यानं प्रत्यक्षात जावं, कशा प्रकारचं नियोजन आहे, कशा प्रकारचा कार्यक्रम आहे, आपल्या स्वतःच्या डोळ्यानं जाऊन बघावं आणि बघून काय करावं पुढं. ऐशिया जाऊन या सोस्तिता ते पातळला कोणाता उभा राहून या पाकशाळात पाक लक्षात आणि तसे. आणि अशा प्रकारे दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी गेले आणि ज्या ठिकाणी समजा स्वयंपाक बनवलेला होता त्या ठिकाणी जाऊन उभा राहिले आणि उभा राहून त्या स्वयंपाकाकडे त्या अन्नाकडे बघितलं. पर्वता एवढाले ढिगाले त्या ठिकाणी आपल्या डोळ्याला पाहिले आणि पाहिल्यानंतर विचार करू लागले की अन्न म्हणजे कोणत्या प्रकारचा आहे याचा मनामध्ये विचार करतात. तो महाराजा योग कारण देखता ओळखिली सिद्धी अन्न थोडे करिता नाग समान होय पालन पचविता. आणि ज्यावेळेस समजा दत्तात्रय महाराजांनी स्वतः नजर टाकल्यानंतर ओळखला. आता प्रत्यक्षात ज्याचं कार्य ज्यानं केलेलं आहे, ज्याला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे
त्या माणसाला ओळखायची काही गरज आहे का? नजर टाकल्याबरोबर त्यांनी ओळखलं की अरे हे जे आपण जे दिलेलं आहे ना, या दिलेल्या आहेतच हे सिद्धीचं अन्न आहे, असं दत्तात्रय महाराजांनी ओळखलं. एक पोळी पडता लागली परिशस्त्र वाढवेली ऐशी चिन्ह ओळखिली सिद्ध काय महाराजा. आणि त्यावेळेस समजा ज्यावेळेस तिथं स्वयंपाक बनवायला चालू होता, एक पोळी जर समजा तव्यावर भाजून टाकली, ती जर अशी बाजूला टाकली, एक टाकल्याबरोबर तिथं 1000 पोळ्या निर्माण व्हायच्या. कारण त्या सिद्धीचा अन्नाचा प्रकार तसा असतो, एक टाकल्याबरोबर त्याच्या हजारावर शेगा म्हणजे पोळ्या निर्माण व्हायच्या. हे प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर काय केलं पुढं? मग तिच्या जना लागून पुसता हे प्रयोजन एवढे कोण करीत येरू म्हणते महासमर्थ वड सिद्ध नागनाथ करतो. आणि त्यावेळेस दत्तात्रय महाराजांनी तिथल्या माणसांना म्हणजे पुजाऱ्यांना त्यांना सर्वांना विचारायला सुरुवात केली की एवढा हे मोठा कार्यक्रम हा कोण करतोय, कोणी एवढा कार्यक्रमाचं नियोजन केलंय, कोण आहे, त्याचं नाव काय आहे, असं विचारल्यानंतर त्या पुजाऱ्याने त्यांनी सांगितलं की वट्टसिद्ध नागनाथ या नावाचा माणूस आहे आणि त्याने हे प्रयोजन मानलेलं आहे, असं सांगितलं. ऐशी ऐकून या स्त्री सुत खून जाणली स्वयं चित्तात की म्या मुलाशी या सिद्धी पदार्थ काशी क्षेत्री ओपली. आणि ज्यावेळेस हे वट्टसिद्ध नागनाथाचं नाव सांगितल्याबरोबर दत्तात्रय महाराजांना त्यांचं आठवण झाली, स्मरण झालं. कारण काशी क्षेत्राच्या ठिकाणी ज्यावेळेस समजा मी गेलो होतो, त्यावेळेस समजा वट्टसिद्ध नागनाथ नावाचा एक लहानसा मुलगा होता आणि त्याला मी एक सिद्धी दिलेली होती. याचं स्मरण दत्तात्रय महाराजांनी झालं आणि झाल्यानंतर पुढे काय केलं? तरी तयाचे नाव होते तार्थ वटसिद्ध नागेश नागनाथ तोची तरी तोची काय आहे मोठेपण मिरवया. आणि खरोखरच हे मोठेपण मिरवायसाठी हे इथे झालेला असावं का? कारण मी ज्याला समजा ही सिद्धी दिलेली होती त्याचंही समजा वटसिद्ध नागनाथच नाव होतं. मग हेच या ठिकाणी आपला मोठेपणा आपली बहादुरकी दाखवायसाठी आलेला असावा का काय, असा दत्तात्रय महाराज विचार करतात. त्याशी वर्ष लोटली 20 तरी झाला असेल स्थूर देहात तरुणपणाची माहितीस वाढवया टेकला. आणि खरोखरच कसं आहे, मी ज्यावेळेस त्याला ही सिद्धी दिली होती तो अतिशय त्यावेळेस लहान होता. आता त्याला त्या सिद्धी देऊन समजा 20 वर्ष पूर्ण होऊन गेले. आता तो चांगला बलवान झाला असन, सशक्त झाला असन आणि आपल्या समजा बलाच्या याच्यावर या तरुणपणाच्या जोरावर आपली किंवा महती कीर्ती वाढवण्यासाठी या ठिकाणी येणे प्रयोजन मानला असावं, असा दत्तात्रय महाराज विचार करतात. टेकला पर्यामज करणी गोचर व्हावे ही इच्छा मनी या गावीचे साधन धरून सतपर्ण मांडले. आणि खरोखर त्यानं असा विचार केला असेल की समजा माझी आणि त्याची 20 वर्षापासून भेट नाही, मग माझी भेट घेण्यासाठी किंवा माझी मुलाखत घेण्यासाठी खरोखर त्यानं असा मनामध्ये विचार केला असेल आणि म्हणूनच त्यानं या सगळ्या गावापैकी हे कोल्हापूरच गाव जे निवडलंय ते केवळ याच्यासाठीच निवडलं असावं, असा दत्तात्रय महाराज विचार करतात. या गावीची या भिक्षा स्थानात भ्रष्ट करावी सिद्धी अन्न सकळ गावची या पाक वर्जुन केला अर्थ मज करिता. आणि माझ्यासाठी ज्याने हे कार्य केलेलं आहे, माझ्यासाठी ज्याने अर्थ केलेला आहे. कारण सगळ्या गावाचं अन्न बंद केलं आणि सगळ्या गावांना समजा गाव जेवण देऊ लागला किंवा इतर काही जवळच्या आसपासचे खेडेपाडे आहेत या सर्वांनाही त्या ठिकाणी तो अन्नधान्य देऊ लागला. कारण याचा हेतू म्हणजे हेच आहे की माझी समजा शोध घेण्यासाठी, माझी भेट घेण्यासाठी हे कार्य केलं. तरी आता सोयशे आजची दिन करू उपवास ऐशी अजून या स्वयं चित्तास स्वामी तेथून चालला. आणि अशा प्रकारे दत्तात्रय महाराजांनी विचार केला आणि विचार केल्यानंतर मनामध्ये म्हणू लागले की आपण काय करावं आता आजच्या दिवस. आता इथे या ठिकाणी तर सर्व सिद्धीचं अन्न आहे, मग हे सिद्धीचं अन्न तर आपल्याला जमत नाही किंवा खायचं नाही. मग आजच्या दिवस आपण काय करावं, आता उपवास धरावा. आपण याच्यानंतर आता कुठेही भिक्षा मागू नये, काही घेऊ नये, आजच्या दिवस उपवास करू, असा विचार स्वामींनी केला. चालिता पर्या निकजन पंचरीती बालका कारण आपण जावे भोजन करून तो कैसा का जाती. आणि त्यावेळेस ज्यावेळेस असं निघाल्यानंतर मग प्रत्येकाने समजा त्यांना हाताला धरायचं, सांगायचं
आता तुम्ही तसं जाण्यापेक्षा या ठिकाणी थोडं जेवण करा, भोजन करा आणि भोजन करूनच जावा असं विनवू लागले. ऐशे म्हणून या हाती धरिता पुन्हा पाकशाळेत अनिता तरी तो नयन योगे पती गावा माझी संचारला. आणि अशा प्रकारे ज्याला समजा हातावर धरायचं त्या पाकशाळेकडे समजा त्या स्वयंपाकाच्या ठिकाणी आणायचं, परंतु त्या ठिकाणी ते अन्न घेणं गेले. नंतर त्याने तसे समजा हे करायचं, उठून जायचं आणि गावामध्ये संचार केला, प्रवेश केला. मग कनक धनाची अभिक्षा करीत लोक पुसता त्याचे वदत की आमचा नेम भिक्षा करहित अन्न शिवत नाही की. आणि त्यावेळी समजा मग कोरडे अन्न समजा देऊ लागले. मग कोरडं अन्न देताना त्यांनी सांगायला सुरुवात केली की आमचा नियम असा आहे की ज्या गावामध्ये समजा प्रयोजन चालू आहे, कार्यक्रम चालू आहे, त्या गावामधलं अन्न स्वीकारायचं नाही, त्या गावातलं अन्न घ्यायचं नाही, असा आमचा नियम आहे असं दत्तात्रय महाराज म्हणतात. ऐशे व दुनिया सकळ लोकात शुक अन्न मागून घेत काशी शेतात जाऊन या त्वरित भोजनाते सालित शे. आणि मग अशा प्रकारे त्यांनी समजा काय केलं, म्हणजे कोरडं अन्न घेतलं आणि कोरडं अन्न त्या ठिकाणाहून घेतल्यानंतर मग त्यांनी सांगितले पक्के म्हणजे शिजवलेलं अन्न नाही ना घ्यायचं, म्हणजे कोरडं घेऊन जा. मग कोरडं अन्न घेतलं आणि काशी क्षेत्राच्या ठिकाणी त्या ठिकाणी घेऊन गेले. ऐशी रीती एक मास लोटून गेले सहज तिथीस परी नागनाथ स्वयं चित्तास विचार करिता पै झाला. आणि अशा प्रकारे ज्यावेळी समजा कार्य होऊ लागलं त्यावेळी त्याला 1 महिना पूर्ण होऊन गेला. म्हणजे 1 महिना पूर्ण झाला तरी बी समजा दत्तात्रय महाराजांची आणि नागनाथाची भेट झाली नाही. मग नागनाथाने मनावर विचार केला की 1 महिना झाला या ठिकाणी आपला कार्यक्रम चालतो आहे, तरी बी अजून आपल्या स्वामीची आणि आपली भेट होत नाही, याचं काय कारण असावं असा विचार करतो. माने लोटला तरी 1 मास स्वामीन दिशे आमास मग बोलून या ग्रामासात पुसता झाला महाराजा. आणि असा त्या विचार केला की 1 महिना झाला या ठिकाणी प्रयोजन चालू आहे, कार्यक्रम चालू आहे आणि स्वामीची आणि माझी आता अद्यापही भेट झालेला आहे. मग गावामध्ये आला आणि गावामध्ये येऊन त्या नागनाथानं प्रत्येक गावात म्हणजे घरोघरी जाऊन चौकशी करायला सुरू केली. काय विचारतो बरं, मने गावात कोण येता अतिथी आहे भिक्षावंत तव ते म्हणती सिद्ध नाथा एक अतिथी येतो की. आणि ज्यावेळेस सांगितलं की या ठिकाणी समजा कोण या ठिकाणी गावामध्ये अतिथी येतो आणि येतो म्हणल्यानंतर विचारल्यानंतर त्या गावातील लोकांनी त्या नागनाथाला सांगायला सुरुवात केली की आपल्या गावामध्ये एक अतिथी फक्त भिक्षा मागण्यासाठी येतो आणि तो म्हणजे कधी येतो, काय येतो हे काही सांगितलं नाही. तो येताची तुमचे अन्न न सेविता मागतो भिक्षा करत आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की. आणि ज्यावेळी सांगितलं की तुमचा अन्न मागितल्यानंतर तो आम्हाला असं सांगतो की या गावामध्ये प्रयोजन चालू आहे, या गावातलं शिजलेलं अन्न हे घ्यायचं नाही, आमचा नेम आहे. मग आमच्यापासून तो कोरडं धान्य घेऊन जातो, अशा प्रकारचं कार्य करतो असं सांगितलं. आम्ही सारिता तेथे भोजन म्हणून यानं मी कापक अन्न या तो कोरडे मागून या धान्य नेता आहे महाराज. आणि खरोखर ते आमच्यापासून काय करतो, कोरडं धान्य घेऊन जातो. कारण आमच्या गावातील सर्व लोक त्या ठिकाणी जाऊन जेवण करून येतात, त्यामुळे आमच्या घरी कसल्याही प्रकारचं अन्न शिजत नाही, याच्यासाठी तो येतो आणि कोरडं धान्य घेऊन जातो असं वृत्तांत नागनाथाला सांगितला. ऐशे बोलता सकळ ग्रामस्थ म्हणे त्याशी म्हणे नागनाथ मागून येताचे गावात करा श्रुत मज लागे. आणि अशा प्रकारे सांगितल्यानंतर त्या नागनाथाने त्या गावातील लोकांना सांगून ठेवलं की असं समजा कोरडं धान्य घेण्यासाठी जर समजा येत असेल एखादा भिक्षुक, तो भिक्षुक आल्याबरोबर मला श्रुत करा, मला माहित करा असं त्या नागनाथानं त्या गावातील लोकांना सांगून ठेवलं. त्याशी काही न टाकून तुत करावी मज कारण मग मी जाऊन या गलित वचन भोजन गारीन तयाशी. आणि समजा हे आलेला समजा मला कळल्यानंतर मी काय करेल, मी स्वतः त्या ठिकाणी येईल आणि त्या ठिकाणी येऊन समजा त्या मेला मी स्वतः माझ्या हाताला भोजन घालेन अशा प्रकारे नागनाथ सांगतो. तरी आणि काही अर्थ कोरडे अन्न
कोरडा नया ग्रहात येरू देईल जव भिक्षात त्याची अन्न वाढावे. आणि ज्यावेळेस सांगितलं की मी समजा या ठिकाणी समजा तुम्हाला हे सिद्धीचं अन्न देतो, जर कोरडं अन्न जर समजा मागितलं तर तुम्ही काय करा, हे मी दिलेलं जे धान्य आहे, मी दिलेलं जे अन्न आहे हेच अन्न त्यांना वाढायचं. आणि हे वाढल्यानंतर समजा घेतलं तर काही हरकत नाही, परंतु जर घेतलं नाही घेतलं तर हा निरोप मला सांगायचा. तिने हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगाया परी. न घेया मग तुम्ही येऊन झड करी स्तुत करा मज लागे. आणि त्यानं नाही घेतलं तर फक्त तुम्ही काय करा, येऊन मला लगेच समजा ताबडतोब सुरू करा म्हणजे सांगा. सांगितल्यानंतर मी काय करील, त्यांची भेट घेईल आणि काय आहे ते पाहेल. ऐशे 55 नाते सांगितले भाविकाशी जे कदा कार्याशी धारणार नाहीत निश्चिंते. आणि अशा प्रकारचं नियोजन या नागनाथानं काय केलं, एक समजा 50 घरामध्ये सांगून ठेवलं. कारण ज्यांनी सांगितलेल्या कामाला कधी समजा ते आळस करणार नाहीत, त्याच्यामध्ये कंठाळा करणार नाहीत, अशाच लोकांना सांगितलं. ऐशे सांगून या सिद्धी अन्न त्या सिद्धी दिले वस्त्र बंधून मग आपल्या ग्रही जाऊन वाट पाहत बैसले. आणि अशा प्रकारे समजा सिद्धी अन्नाचं समजा दिलं आणि नंतर आपल्या म्हणजे स्थानाची आपल्या घरी त्या भिक्षुकाची वाट बघत बसले. आणि वाट बघत बसून तो श्री दत्तात्रेय स्त्रीसुत भिक्षाला स्मयित तो ते सिद्धी अन्न घेऊन हातात समुख येती घालवया. आणि ज्यावेळेस मग या ठिकाणी दत्तात्रय महाराज पुन्हा नंतर विषयाविषयी आले आणि भिक्षा मागण्यासाठी आल्याबरोबर यांना जे समजा सांगितलेलं नियोजन होतं, त्या नियोजना पद्धतीनं त्यांनी ते भिक्षान्न, कोरडं जे भिक्षान्न होतं ते भिक्षान्न घेतलं आणि दत्तात्रय महाराजांना वाढण्यासाठी आले. म्हणते महाराजा मी दिन आमचे ग्रही कैसे अन्न परी नागनाथा कृपा करून देतो अन्न आम्हाला. आणि त्यावेळेस समजा आल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली की आम्ही कसं आहे ते हीन दीन आहेत, गोर गरीब आहेत, पण आमच्या घरी कशाचं अन्न आहे, कशाचं प्रयोजन आहे, आम्हाला या ठिकाणी नागनाथ येऊन समजा सर्व अन्नधान्य पुरवतो, अशा प्रकारे सांगितलं. तरी त्या भिक्षाची भिक्षा सोज तुम वाढावे धर्म काज ऐसे म्हणून या ते सहज स्तुत करावया दत्ताची. आणि अशा प्रकारे सांगितलं की आम्हाला जे समजा या नागनाथानं दिलेलं जे अन्न आहे ना, याच्यातलंच आता भिक्षुक दारात आल्यानंतर समजा विनमुख कसा वापस पाठवावा याच्यासाठी आम्ही याच्यातलं समजा तुम्हाला थोडं वाढतो, अशा प्रकारे सांगितलं. परम चतुर्या विचर्षण परीक्षा घेतली स्तुती करून परी तो त्रिदेवाचा अंश हे ऐकून भिक्षेत आकरेना. आणि अशा प्रकारे हे केलं आणि दत्तात्रय महाराज विचार केला, हे 3 देवाचा अंश म्हणजे अवतार म्हणजे दत्तात्रय महाराज आहेत असा याने विचार केला. आणि त्या नागनाथाविषयी समजा हे कार्य म्हणजे प्रयोजन जे केलं होतं ना, या प्रयोजनाचा पूर्ण अभ्यास केला. आणि काय करतात पुढे दत्तात्रय महाराज, मागे पाऊल ठेवून माग पाऊल तत्कर ठेवून जात होय स्त्री नंदन मग ते आपुल्या घरीचे अन्न घेऊन या दावती. आणि ज्यावेळेस मग असं समजल्याबरोबर दत्तात्रय महाराजांनी पुढे दारात गेलेले लगेच मागं पावलं घेतले, मागं सरले आणि मागं सरून त्यावेळेस पुढे निघाले. त्यावेळेस त्या प्रत्येक घरातले लोक हे कोरडं धान्य घेऊन त्या दत्तात्रय महाराजा पाठीमागं जाऊ लागले. म्हणते महाराजा नागनाथाचे अन्न आपण वाटे चित्ती प्रसन्न तर या मुचिया कष्टा चित्त देऊन हे मुख नका होऊ. आणि त्यावेळेस लोकांनी विनंती करायला सुरुवात केली की या नागनाथाचं जे अन्न आहे ते अतिशय श्रेष्ठ अन्न आहे आणि खरोखर तुम्ही आमच्या दारामध्ये आलात आणि बिगर भिक्षा घेण्याचं विन्मुख होऊन जाऊ नका, आम्हाला विन्मुख गेल्यानंतर खूप वाईट वाटतंय, अशा प्रकारे लोक विनंती करतात. ऐशे सांगून या भिक्षा देती तो घेता नाही प्रजर चित्ती मंगल बघा हेर जाती तुत करीती नाता ते. आणि अशा प्रकारे समजा विनंती केली, नाना प्रकारे हे केलं, परंतु त्यांची भिक्षा काही त्यांनी घेतली नाही.
मग भिक्षा न घेतल्यामुळं त्याच्यातले काही जण लगेच नागनाथाकडे गेले आणि त्या नागनाथाला सांगितलं की असा असा भिक्षू या गावामध्ये आलेला आहे. नाथाशिया होता स्तुत मात शीघ्र चलपली येत धावत निकट येत हस्त संकेत दाविती तयाशी. आणि त्यावेळेस त्या लोकांनी समजा काय केलं सांगितलं या ठिकाणी आलेला आहे भिक्षू आणि त्या हाताच्या खुणाने सांगितलं या गल्लीमध्ये या ठिकाणी अशा ठिकाणी आहेत असं नागनाथाला सांगितल्याबरोबर नागनाथ लगेच त्या ठिकाणी उठले आणि जाऊ लागले. तेही हस्त खोणे तेही हस्त संकेत खुणे अस्त्री सुताच्या निकट जाऊन प्रथम करे कर वाहून चरणी माता ठेवत असे. आणि असं ज्यावेळेस नागनाथाला सांगितल्याबरोबर नागनाथ त्या ठिकाणून गडबडीने गेले आणि गडबडीने गेल्यानंतर ते जे भिक्षूचे दत्तात्रय महाराज होते ना त्यांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन मने महाराजा योगपती माय तू माऊली दयाळ स्थिती तरी डबलून या पडसा वृत्ती गुप्त कैसा विचाराशी. आणि ज्यावेळेस समजा त्या ठिकाणी गेले आणि सांगितले की हे तू समजा दयाळू आहेस आमची माय आहेस आणि आमच्यावर दुर्लक्ष करून आज एवढे दिवस झाले तुमची माझी भेट नाही पाडसाला या ठिकाणी जंगलामध्ये वनामध्ये टाकून जाण्याचं निर्णय काढेल तुझं कसं झालं असावं असं दत्तात्रय महाराजाला बोलतो. मज करून या निडरवाणी दैवात बहुत कननी ऐशी सांडूनिया शुल पाणी कैजाशी कैसा ओ माये. आणि खरोखर समजा माझी ही भेट होऊन जवळपास 20 वर्षाच्या पुढे कालावधी लोटून गेला आणि 20 वर्षाच्या कालावधीमध्ये एकदाही समजा तुमचं माझं दर्शन नाही एकदाही भेट नाही मग एवढं निर्णय पण एवढा माझ्याविषयी का बरं केला असावं असं दत्तात्रय महाराजांनी बोलतो. मज बालपणी आमुचे चोच दावणिया तपो भोजन गेला सीता कोणी महाराज मागे दृष्टीनं करिता. आणि ज्यावेळेस समजा मी लहान होतो लहान असताना त्या ठिकाणी तुम्ही आले आणि त्या लहानपणी समजा माझं म्हणजे संगोपन केलं लालन पालन केलं मला सर्व काही सांगितलं आणि त्याच्यावर जी समजा तुम्ही जी समजा वापस जे आला ते पुन्हा माझं तोंड सुद्धा फिरवलं नाही किंवा माझी कसल्या प्रकारे आठवण सुद्धा केली नाही एवढं का बरं म्हणजे निष्ठुर बनलात. तरी मी सख्या तुझं वाचुनी पडलो आहे घोरवणी मार्ग लक्षता सूक्ष्म नयनी प्राणकंठी उरला असे. आणि खरोखरच माझी अशी अवस्था झालेली आहे की तुमची माझी आज एवढ्या दिवसापासून भेट नाही मग माझी अशी अवस्था झाली की माझा प्राण त्या कंठामध्ये उरलेला आहे फक्त प्राण कंठामध्ये उरलेला आहे एवढी मी तुमची वाट बघत आहे एवढी मला तुमची काळजी आहे असा तो नागनाथ बोलतो. जैसा चकात दृष्टी करून वाट पाये औंदुप संगन कि उखरिया हरणी लागून वाट पाये पाडसा. आणि ज्याप्रमाणे समजा एखादी हरिण समजा रानामध्ये चरायला जावी आणि चरायला गेल्यानंतर जे पाडस समजा आपली आई आता येईल दिवस मावळायला गेलेला आहे आता आपली आई येईल आणि आता आपल्याला समजा प्रेमाचा पाना देईल भाजेल असे जसं ते पाडस वाट बघतो ना त्याप्रमाणे मी तुमची वाट पाहत होतो असा नागनाथ म्हणतो. 20 सत्वर गेला काय परिचित्तान व्हावी दावित मय तो शांत करावयाज तुझे काही दिसेना. आणि अशा प्रकारे माझ्या मनामध्ये एवढी तळमळ होत होती की तुमची माझी भेट झाली नसल्यामुळं मी एवढा तळमळत होतो की जसा समजा पाण्यातला मासा सुद्धा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर त्याची जशी तळमळ होते ना त्या तळमळीसाने त्याला फक्त पुन्हा पाण्याची जशी ओढ लागते अशा प्रकारे मला तुमच्या भेटीची ओढ लागली आणि त्या माशासारखा तुमच्या भेटीसाठी मी तळमळत होतो. आपो वेगळे आपो मासोई जेवी तव बेटी जीवात माई परिमाय तत्वर हृदय कमाई निष्ठुल कैसा साठविले. आणि खरोखर समजा एवढे समजा तळमळ असताना एवढी असताना हे माय समजा तू माझ्यावर एवढं निष्ठुर का म्हणे केला असावं
तुला माझी एवढी कशी एकदाही आठवण झाली नसावी की आपल्या बाळाची काय अवस्था असेल, काय करत असेल, याचं स्मरण का झालं नसावं असा नागनाथ बोलतो. ऐसे म्हणून या रंबरत नेत्री अश्रुपदा शरीत मने अंतर देऊनी मनात येला शिकायचा महाराजा. आणि त्यावेळेस नागनाथाच्या मनामध्ये अतिशय दुःख निर्माण झालं. त्या दुःखाच्या आवेशामध्ये डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या डोळ्याच्या अश्रूनं त्या रथाचे महाराजांच्या पायाचं समजा पादक्षालन केलं आणि पादक्षालन करून दत्ता म्हणजे नागनाथ म्हणू लागला की एवढं समजा निष्ठुर मन का बरं केला असावं, का बरं माझ्यावर ईश्वर पडला असावा, अशा प्रकारे बोलतो. ऐशे वंदुनिया गल्लीत वाणी पुर लोटला नेत्र जीवनी मग त्रिय देव परीक्षा यानी अंतरानी ओळखिली. आणि अशा प्रकारे या वटसिद्ध नागनाथच्या डोळ्यातून समजा त्या अश्रुधारांचा पूर वाहू लागला. पूर वाहत असताना प्रत्यक्ष दत्तात्रय महाराजांनी ते आपल्या डोळ्यानं पाहिलं. पाहिल्यानंतर त्यांनी अंतर यावे दत्तात्रय महाराजांनी ओळखलं आणि ओळखल्यानंतर काय केलं पुढं. चित्ती मने प्रांजतवंता तपोतपला आहे नाता मग मस्तक खाली घालून या हस्ता उठविले महाराजे. आणि अशा प्रकारे दत्तात्रय महाराजांनी ज्यावेळी समजा नागनाथांचे पाय धरले आणि पाय धरले त्या पायावर जे मुंडकं ठेवलं ना ते मुंडकच उचललं नाही. मग त्यावेळी दत्तात्रय महाराजांनी समजा सर्व गोष्टी जाणल्या आणि जाणल्यानंतर या नागनाथांच्या मस्तकाच्या खाली हात घातला आणि हात घालून त्याला त्या ठिकाणी उठवलं. प्रेम स्नेह वाळून या पाणी हृदय कवटारी प्रेमे करुणी वाम हस्ते कुरवाळून मधुनी नेत्र अश्रू पुसत असे. आणि मग दत्तात्रय महाराजांनी त्याला उठून समजा उभं केलं आणि उभं करून आपल्या हृदयाच्या ठिकाणी कवटाला मिठी मारली. आपल्या समजा हाताने त्याचे डोळ्याचे अश्रू पुसले, डोळे फुटले, तोंड फुटलं, पाठीवरून मस्तकावरून हात फिरवला आणि हात फिरवल्यानंतर मांग करून या शीघ्र हस्त नेत्री नेता स्वामी एकांतात कृपा मोळी ठेवून या हस्त काने मंत्र ओपिला. आणि ज्यावेळेस समजा असं झाल्यानंतर दत्तात्रय महाराजांनी या नागनाथाला हाताला धरलं आणि एखाद्याच्या ठिकाणी बाजूला गेले आणि एखाद्याच्या ठिकाणी येऊन बसले आणि बसल्यानंतर कानामध्ये मंत्र सांगितला, मस्तकावर पाठवून हात फिरवला आणि आशीर्वाद दिला. देवनिया सुमुखी आत्मखुन केला ब्रह्म पारायण अरंपार ज्ञानपण मुळाहुनी नाशिले. आणि ज्यावेळेस समजा कृपा आशीर्वाद या दत्तात्रय महाराजांनी अशा प्रकारे दिला, ही कृपा आशीर्वाद दिल्यानंतर या नागनाथाचं जे समजा अज्ञानपण होतं ना हे अज्ञानपण पूर्ण नाहीसे केलं आणि त्याला ब्रह्म सनातन केलं, त्याला ब्रह्ममय केलं. अशा प्रकारची अवस्था दत्तात्रय महाराजांनी केली. ऐशी होता ब्रह्मस्थिती कोटी तत्कर गुरुकृपे पडली दृष्टी जैसे भ्रष्टा वितवला शेवटी सुडारार्क दिसत शे. ज्याप्रमाणे समजा कशी अवस्था झाली की याची म्हणजे ब्रह्ममय अवस्था अशा प्रकारे झाली की ज्याला समजा जे दृष्टी दिसल ते सर्व भगवंत वाटू लागलं. अशा प्रकारचं सर्व या नागनाथचं कार्य केलं आशीर्वादानं. तो हे पाहता दत्त स्वरूप मग उचंबला आनंद खूप आहा म्हणून या बापा बाप परी मोरी अर्पित शे. आणि ज्यावेळेस समजा एखाद्या त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वतः दत्तात्रय महाराजांनी स्वतःच म्हणजे प्रकट रूप त्या ठिकाणी घेतलं आणि ज्यावेळेस नागनाथांना बघितल्यानंतर ओळखलं की दत्तात्रय महाराज आपले स्वामी आहेत असं ओळखलं. या नागनाथाला खूप आनंद झाला आणि मग त्यांना अजून मिठ्या मारू लागला. मग परम प्रिया स्त्री नंदने अंगी घेतले स्नेह करून करे मुखया कुरुवरून मागेर कथा नेविदिली. आणि ज्यावेळेस नंतर पुन्हा या स्वामींनी दत्तात्रय महाराजांनी या नागनाथाला आपल्या स्वतःच्या मांडीवर बसवलं, मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन समजा तोंडावरून हात फिरवला, कुरवाळलं, पाठीवरून हात फिरवला
आणि पाठीमाग जी कथा झाली होती ना ती पाठीमागली कथा पूर्ण वृत्तांत सांगितला. अग्निहोत्र नारायण आहेस बा तू मही कारण उरगी कुशी विधी वीर्यवान जन्म तुझा होय बा. आणि त्यावेळेस दत्ताजी मला सांगितलं की तुझा जन्म कशा प्रकारे झाला हे समजा मला माहित आहे. कारण अविर्होत्र नारायण जे आहे त्या अविर्होत्र नारायण समजा त्या सर्पिणीच्या उदरामध्ये समजा प्रवेश केला आणि सर्पिणीच्या उदरामध्ये प्रवेश करून तिच्या पोटी समजा तुझा जन्म झाला हे मला ज्ञात आहे. तरीही ऐशी मूळ कथा मजा तुरली हृदयी शोधता म्हणून या बाळा तुझा हाता सिद्ध काय उपिली. आणि ज्यावेळेस समजा हे सर्व तुझं जे जन्म जे घडत होता ना हे सर्व मला माझ्या अंतर्दर्शना पाहिल्यावर समजा ज्ञात झालं समजल्यामुळं समजा मी तुझ्या हाताला धरलं आणि तुझ्या हाताला धरून घेऊन गेलो आणि तुला फक्त एक सिद्धिका मी अर्पण केली होती दिली होती अशा प्रकारे सांगतात. तरी तुझं भेटी घ्यावा कारण इच्छित होते माझे मन परी प्रारब्धाचा योग करून आजी घडू आला बारे. आणि त्यावेळेस होता ते मला सांगतात त्या नागनाथाला की तुझी भेट घेण्यासाठी माझंही मन अतिशय समजा इच्छित होतं परंतु इच्छित मन जरी असलं तरी प्रारब्ध योगानं समजा या प्रारब्धाच्या ह्याच्यामुळं समजा मला समजा आज तुझी माझी भेट झाली कारण आजच भेट होण्याचं तुझं माझं प्रारब्ध होतं असं दत्तात्रय महाराज बोलतात. ज्या प्रकारने या समयोचित लोचुंबकाते भेटी होत की समुद्रादाशी ऐशावंत नागावतरली होताशी. आणि ज्याप्रमाणे समजा एखादा लोहचुंबक असावा आणि त्या लोहचुंबकाची आणि समजा लोखंडाची भेट झाल्यानंतर ते जसं समजा एकरूप होतं त्याप्रमाणे तुझी आणि माझी भेट झाल्यामुळं आपली एकरूपता झाली. त्यावेळी बापा तुझं माझं भेटी झाली प्रारब्धाच्या गाठी ऐशे म्हणून या हृदय पुढती नाता लागे धरत असे. आणि अशा प्रकारे सांगितले हे बाबा तुझी आणि तुमची आणि माझी समजा भेट झाली ही माझी भेट कशी झाली खरोखरच आपलं प्रारब्ध योग समजा ते चांगलं होतं या प्रारब्ध योगामुळे समजा भेट झाली आणि अशा प्रकारे एकमेकाला मिठी मारून सांगू लागले. मग उभा येता प्रतापवंत निघता सोडून ते एकांत ग्राम बाहेर नेऊन या त्वरित काशी क्षेत्रे चालवती. आणि अशा प्रकारे झाल्यानंतर मग त्या गावाच्या बाहेर आल्याने गावाच्या बाहेर येऊन समजा हे दोघं जण काशी क्षेत्राच्या ठिकाणी म्हणजे पोहोचले. चालले पर्याय शिरती व्यान मंत्र जपुनी विभूती नाता बारी चर्चुन अनुकूती गगन दोघे करीताशी. आणि अशा प्रकारे जाऊ लागले. जात असताना या नाथाच्या कपाळाला समजा व्यान आश्रमंताची होती लावली कारण व्यान आश्रमंताच्या साह्यानं समजा ते एका क्षणामध्ये या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाऊ शकतात. अशा प्रकारे दत्तात्रय महाराजांनी त्या नाथाला ती होती लावली. मग पावन वेगाचा या गगनाक थाकिला वाट कैसा गमती उभारला लावता नेत्रपदी पातरला काशी क्षत्री पातरले. आणि ज्यावेळेस समजा डोळ्याची पापणी लवती ना लवते एवढ्या क्षणामध्ये हे दोघं जण काशी क्षेत्राच्या ठिकाणी म्हणजे पोहोचले. काशी क्षेत्राच्या ठिकाणी आल्यानंतर तिथं पुढं काय केलं याने ते काहीशे ठेवून याशन राहिला उभा इता नित्यने राहिला आपुला आणि सारीला आपला नित्य नियम. मग भद्रिकाय दार चित्ती धरून गगन करिता त्या मार्गे. आणि त्या काशी क्षेत्राच्या ठिकाणी त्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी काही दिवस समजा राहिले आणि तिथला जो आपला नित्य नेम होता ना तो नित्य नेम त्या ठिकाणी सारला आणि सारल्यानंतर पुढे बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी जाऊ लागले. बारी प्रयोग गत दिव्य विभूती ज्ञान रूपाची महाशक्ती क्षणे बद्रिकाश्रमा प्राप्ती जाऊन या पोहोचले. आणि त्या व्यानाश्राची विभूती लावल्यानंतर त्या व्यानाश्राच्या शक्तीमुळं
एका क्षणामध्ये डोळ्याची पापणी लवते न लवते एवढ्या वेळामध्ये त्या बद्रिक आश्रमाच्या ठिकाणी जाऊन पोहोचले. संचार करिता शिवालयात प्रत्यक्ष आला उमाकांत, नंग प्रेमी आवडीने उंबरी पर्वत एकमेका भेटती. आणि ज्यावेळी समजा दत्तात्रय महाराजांनी नागनाथे बद्रिक आश्रमाच्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी शिवालयामध्ये महादेवाच्या मंदिरात गेले आणि महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी महादेव समोर आले आणि समोर आल्यानंतर या परिया तो माकांत दत्तात्रय ते विचारित, दुसरा कोण आहे भृत मिळविला शेवेशी. आणि ज्यावेळी समजा महादेव त्या ठिकाणी समोर आले, दत्तात्रय महाराजांना विचारलं, दत्तात्रय महाराजांना नमन केलं आणि विचारायला सुरुवात केली, तुम्ही एक आहात आणि समजा तुमच्या सोबत जे आणलेला हे आहे ते कोण आहे असं विचारल्यानंतर काय सांगतात. या परी ऐशे बोलता अनुसया सुत, म्हणे महाराजा नामया नागनाथ, होत्र प्रतापवंत नारायण अवतार. आणि त्यावेळी सांगायला सुरुवात केली की माझ्या सोबत आलेला मुलगा जे आहे ना, हे आविर्होत्र नारायण आहे, आविर्होत्र नारायणचा अवतार आहे आणि या ठिकाणी त्याला मी घेऊन आलेलो आहे. ऐशे बोलता मारमन दत्ताशी म्हणे ऐक वचन, येते साध्य विद्याभ्यासून नाथपंथी मिळवाली का. आणि त्यावेळी सांगितलं की याला मी या ठिकाणी घेऊन आलो या बद्रिक आश्रमाच्या ठिकाणी, की याला काय करायचं आहे, नाथपंथातली विद्या याला समजा हे करायची आहे आणि नाथपंथातली विद्या देऊन समजा याला पारंगत करायचं आहे, याच्यासाठी याला इथपर्यंत आणलेला आहे असं सांगितलं. मग हा विषय म्हणून या स्त्रीसुत राहता झाला क्षणा मास तेत, सांगून या सकळ अस्त्र विद्या प्राप्त वदता काय 64. आणि अशा प्रकारे मग त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज आणि नागनाथ त्या बद्रिकाच्या आश्रमाच्या ठिकाणी 6 महिन्यापर्यंत राहिले आणि 6 महिन्यापर्यंत राहून त्यांनी त्या नागनाथाला पूर्ण विद्या अभ्यास शिकवला. नाव पर्या नागपात्र शोध देऊनी केले सकळ सिद्धाती साधन, उपरी बद्रिकाश्रमात जाऊन तो पोलागी बसविले. आणि अशा प्रकारे समजा 6 महिन्याच्या काळामध्ये या नागनाथाला सर्व विद्याचं समजा ज्ञान दिलं आणि विद्याचं ज्ञान देऊन त्या आश्रमाच्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी सर्व देवदेवतांचे कृपा आशीर्वाद दिले आणि आशीर्वाद देऊन पुन्हा या नागनाथाला बद्रिक आश्रमाच्या ठिकाणी 12 वर्षासाठी तपाला बसवलं. नाथ दीक्षा तात्कार देऊन उर्मली मुद्रा लावणी कानी, शिंगी शैली सिद्धी करूनी नाथा लागे आरपिली. आणि या नाथाला काय केल्यानंतर समजा शिंगी शैली सारंगी आणि कानामधल्या मुद्रा हे सर्व नाथपंथातले म्हणजे वेशभूषा या वटसिद्ध नागनाथाला देऊन म्हणजे दिली. असो ऐशा दिशा रूपे 12 वर्ष केले तप, मग स्वर्गदेव मिळून या मुप वारा लागी दिदले. आणि अशा प्रकारे काय केलं, या नाथपंथाची पूर्ण दीक्षा दिली आणि पूर्ण दीक्षा देऊन समजा 12 वर्षे त्या ठिकाणी तपाला बसवलं आणि 12 वर्षे तप पूर्ण झाल्यानंतर स्वर्गातील सर्व देव दानवांना त्या ठिकाणी बोलावलं आणि त्या ठिकाणी बोलवून समजा या नागनाथाला कृपा आशीर्वाद द्यायला सांगितला. माऊंदे करून या दीप्ती पान तृष्ट करून या स्वर्गीचे जन, बोलावून स्वस्थानात नाथावर देऊन या. आणि त्या ठिकाणी माऊंद्याचा कार्यक्रम ठेवला. माऊंद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व देव दानवांना त्या ठिकाणी बोलावलं आणि दत्तात्रय महाराजांनी या नागनाथाला आशीर्वाद द्यायला सांगितला आणि आशीर्वाद दिल्यानंतर सर्वांना आपापल्या स्वस्थानाच्या ठिकाणी वाटा लावलं. यावर या पुढे तो स्त्री सुत नागनाथ बोलवित, म्हणे बारे माईचे तीर्थ संगोपान करील का. आणि ज्यावेळी असं सांगितलं आणि सांगितल्यानंतर नागनाथाला जवळ बोलावून घेतला आणि दत्तात्रय महाराज म्हणतात की आता ह्या पृथ्वी तलावरील या महीवरील जे तीर्थ आहेत ना, सांगोपांग म्हणजे आपल्याला समजा एकमेका दोघाला सोबत करायचे आहेत. तीर्थ अति मलिन त्याच मळ साठविती संत जन, तन्मरती बारे तीर्थ घटन संत मेळा करील का. आणि त्यावेळी दत्तात्रय महाराज सांगायला सुरुवात केली
की हे ज्या पृथ्वी तलावरील समजा तीर्थ असतात ना, या तीर्थाला प्रत्येक जण समजा जाऊन समजा त्या ठिकाणी मलिन करतात. मग हे मलिन केलेले तीर्थ जे आहेत ना, या मलिन केलेल्या तीर्थाला शुद्ध करण्याचं कार्य संताचं असतं, महंताचं असतं. आणि मग यासाठी तीर्थयात्रा करत करत संतांनी जावं लागतं. संतांच्या पावलाने ते तीर्थ शुद्ध होतात असं सांगितलं. मग अवश्य म्हणून या नाथ प्रेमार बंधून या श्री गुरुचे पदक कमार तीर्थ करावा या उत्तरो घेण महीवरती संचारला. आणि अशा प्रकारे सांगितल्या बरोबर नागनाथाने समजा होकार दिला, आनंदाने सांगितलं आणि तीर्थयात्रा करण्यासाठी सज्ज झाला आणि तीर्थयात्रा करू लागले. अस्त्री सुत गेला गिरिनार पर्वत एकीकडे नागनाथ जती तीर्थ करिता नाना स्थिती बाले घाटे पातरला. आणि अशा प्रकारे या नागनाथाला सांगितल्या बरोबर दत्तात्रय महाराज समजा गिरनार पर्वतावर समजा आपल्या सोस्थानाच्या ठिकाणी गेले. आणि हा नागनाथ समजा तीर्थयात्रा करत करत समजा जात असताना बालाघाट त्या ठिकाणी नागनाथ पोहोचला. ते पाहून या शुद्ध कानना वनस्पती राहिल्या मनोधर्म परी तो प्रताप तपी शीघ्र गावोगावी समजला. आणि ज्यावेळी समजा या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी नागनाथ थांबले आणि थांबल्यानंतर हा जो वृत्तांत आहे हा वृत्तांत गावोगाव समजल्यानंतर मग ते परलोक येते दर्शना दिवस दिवस वाढला महिमा मग भक्त पुरस्काराचा वाढविला महिमा तुम्हा ते तिची वस्ती करावी. आणि अशा प्रकारे नागनाथ त्या ठिकाणी थांबले आणि थांबल्यानंतर त्या ठिकाणी काही दिवस राहिल्यानंतर त्या गावोगावातील लोकांना माहिती झाल्यानंतर त्या ठिकाणी नागनाथच्या दर्शनासाठी लोक भरपूर येऊ लागले. भरपूर यायचे, दर्शन घ्यायचे आणि दर्शन घेऊन जायचे. अशा प्रकारे गर्दी न गर्दी त्या ठिकाणी वाढत राहिली. मग अपार धर्म करून वस्तीशी राहिले अपार जण वडवार 80 ग्राम नाम नागनाथे ठेविले. आणि ज्या ठिकाणी या नागनाथाचं समजा वास्तव्य झालं त्या ठिकाणी लोक येऊन त्यांची भेट घेत होते. मग त्या ठिकाणी बरेच काही वर्ष त्या ठिकाणी काल समजा लोटून गेला. मग भरपूर समजा लोक यायचे, दर्शन करून जायचे. मग अशा या ठिकाणाला त्या नागनाथाचं वडवा अशा प्रकारचं त्या गावाला नाव ठेवलं. या पर्या कोणी एके दिवशी मच्छिंद्र आला त्या ठाईशी सहज राहता झाली वडवालाशी नाथ कीर्ती ऐकिली. आणि असं सहज एका दिवशी समजा फिरत असताना मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी आले. आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी आल्यानंतर त्या गावातल्या लोकांच्या तोंडातून या नागनाथाची कीर्ती ऐकली. नागनाथाची समजा कीर्ती ऐकल्यानंतर पुढे काय घडलं. म्हणून या मच्छिंद्र दर्शनाशी जाता तो मठाद्वारी येऊनी त्वरित सदहट चालला द्वार कांत सदशिष्य आठविले. आणि ज्यावेळी समजा मच्छिंद्रनाथानं या समजा नागनाथाची कीर्ती समजा महती ऐकल्यानंतर त्या मठाच्या ठिकाणी समजा मच्छिंद्रनाथ आले. आपण समजा त्यांचं दर्शन घ्यावं, भेट घ्यावी असा विचार केला. परंतु त्या ठिकाणी त्या नागनाथाच्या मठाच्या जवळ आल्यानंतर त्या द्वार रक्षकाने या नाथाला बाजूला ढकललं. म्हणते नाथोबा एका वचन पुढे न करू नका करू गमन श्री नागनाथांचे सांगून तुम्हा नेऊ दर्शना. आणि त्यावेळी त्या द्वारपालाने काय केलं, म्हणजे नाथाला समजा मागं ढकललं, सांगितलं की हे तुम्ही आता पुढे जाऊ नका, तुम्हाला पुढे जायचंच आहे ना. आम्ही काय करू, नागनाथाला विचारतो आणि नागनाथाला विचारून समजा तुम्हाला त्यांच्या भेटीसाठी पाठवतो, तोपर्यंत तुम्ही जाऊ नका. त्यांच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन तन्मय थांबावे एक क्षण आम्ही विचारू येतो की. आणि तुम्ही काय करायचे 5-10 मिनिटं या ठिकाणी थांबा, कारण त्यांच्या आज्ञेशिवाय कोणाचंही त्या ठिकाणी आगमन होत नाही, जाऊ शकत नाहीत, दर्शन होऊ शकत नाही. आम्ही एक 10 मिनिटांमध्ये जातो, त्याला विचारतो आणि तुमचा निरोप सांगतो आणि त्यांनी सांगितल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी घेऊन जातो. अवश्य मच्छिंद्राची देता वचन कोळापारी चढली मन चित्ती म्हणे हा संत जन कैसारा वाळाव दिसत असे. आणि अशा प्रकारे सांगितल्याबरोबर या मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये अतिशय तीव्र राग आला. आणि तीव्र राग आल्यानंतर त्यांनी हा विचार केला की समजा याला त्या दर्शनासाठी, याच्या भेटीसाठी जर समजा विचारायची परवानगीची जर गरज असेल तर हे कशा प्रकारचा संत असावा, कशा प्रकारचा महंत असावा, अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ म्हणतात. देवद्वार या सादर दूर मुक्त असावे निरंतर
तरी कपटपणीचा संत व्यवहार संग्रह हातेनं ठेवीती. आणि खरोखरच असं समजा मतीनाथ म्हणू लागले की जो त्या संत अंगी समजा संत पण आहे आणि जो समजा संत आहे म्हणत आहे ना त्याच्या अंगामध्ये कसल्याही प्रकारचा अहमपणा नसला पाहिजे. अहमपणा नसल्यानंतर त्याला त्याचे जे द्वार आहेत ना हे रात्रंदिवस समजा खुलले पाहिजेत. याच्या दाराला रक्षकाची गरज नाही. कोणी जरी आलं कधी जरी गेलं तर त्याची भेट व्हावी, दर्शन व्हावे, अशा प्रकारचं या संतांचं कार्य असतं. आणि यानं तर समजा दाराला रक्षक ठेवले मग हा कशाचा संत असावा. तरी ते आहे बंड जग बोधावयाचे आहे, बोधावयाचे केले प्रचंड, तरी शिक्षा आता उदंड दाखवावी या नरा. आणि त्यावेळेच्या मच्छीनाथानं मनाला विचार केला हे कशाचा संत आहे. यानं समजा जग बोलण्याचं समजा बोलणोपणाचं कार्य या ठिकाणी उभारलेलं असावं. मग आपण काय करावं आता, याला लगेच्या लगे आता आपण शिक्षा लावली पाहिजे असा मच्छीनाथानं विचार केला. ऐसा क्रोध चित्ती आणून त्या शिष्याशी केले ताडन, ताडन करिता बहुत जन सप्तशन शिष्य धावले. आणि अशा प्रकारे रागाच्या आवेशामध्ये या मच्छीनाथानं ते एका शिष्याला समजा ताडन केलं, एका शिष्याला हे केला. ते बघितल्याबरोबर समजा त्याचे समजा शेकड्यावर जे शिष्य होते ना ते सर्व शिष्य त्या ठिकाणी धावले. आणि धावल्यानंतर काय प्रकार केला ते पाहून या मच्छिंद्रनाथ परशकार सत्वर ते पेरित तेने झाले या मही युक्त 700 शिष्य सकळीक. आणि त्यावेळेस या वटसिद्ध नागनाथ ते किती 700 शिष्य होते. या 700 शिष्य ज्यावेळेस हे कोणीनं धावल्याबरोबर त्या मच्छिंद्रनाथानं काय केलं, स्वरशास्त्र नावाची विभूती फेकली. आणि तो भस्म फेकल्याबरोबर हे सर्व जे 700 शिष्य होते ना हे त्या जमिनीला चिटकून बसले. अशी अवस्था झाली. मही व्यक्ती सक होता नातम कोटा उडला करिता तव ते आरवरती आक्रोश वंता एक आरड उठला. आणि ज्यावेळेस समजा या शिष्यांची अशी अवस्था झाली जमिनीला चिटकले, काही केल्यानं समजा किती प्रयत्न केला तरी आपले पाय निघाणार अशी अवस्था झाल्याबरोबर हे सर्व शिष्य घाबरून गेले, आरंभ लागले, मोठमोठ्यानं आरडाओरडा करू लागले. आणि आरडाओरडा करत असताना तो एरीकडे मठात सदा ध्यानी करुणी भरुनी नागनाथ कोलाला आरडाय कुणी प्रजावंत द्यावरे पातरला. आणि याच्यामध्ये त्या मठामध्ये हा नागराचे ध्यानस्थ बसलेला होता ना, समाधिस्थ झालेला होता. म्हणून या बाहेरच्या वातावरणाचा किलबिला समजा आरडाओरडा याच्या कानावर पडला. आवाज ऐकल्याबरोबर ते नागनाथ समाधिस्थ झालेले होते ना हे देहावर आले. आणि देहावर आल्यानंतर ध्यान बांगले कोलारे करून तेने कोप नवरी पेटले मन मग उपवर या शीघ्र जाऊन निज दृष्टी पाहताशे. आणि ज्यावेळेस समजा या नागनाथाला पुन्हा राग आला की कोण या ठिकाणी कालवा करतोय, कुणाचा आरडाओरडा चालू या ह्याच्यामुळं जे आपलं ते ध्यान होतं ना ते ध्यान भंग झालं. मग नागनाथ त्या ठिकाणी उठले आणि कोण काय करायले, कशासाठी कालवा करायले ते बाहेर येऊन बघू लागले. आणि बघितल्यानंतर पुढे काय झालं, ते 700 शिष्य महियुक्त झाले ते चलनावरण रहित एकटा तया गणी नाथ मुखावरी भेदत असे. आणि ज्यावेळेस समजा हे 700 शिष्य जे होते ना हे 700 शिष्य त्या जमिनीला समजा चिटकून बसले होते. आणि या 700 शिष्याच्या मुखावर समजा ह्या म्हणजे मच्छिंद्रनाथानं हे प्रत्येकाच्या गालामध्ये चापटा मारायला सुरू होत्या. हा प्रकार या नागनाथानं पाहिला. ऐसा नागनाथे पाहून अत्यंत कोपलन नयन मने हा नांदरी दीक्षा देतो दिशेन परिभ्रष्ट बुद्धी आहे की. आणि ज्यावेळेस असं या नागनाथाला पाहिल्याबरोबर नागनाथाला समजा राग आला. हा कोण असावा भ्रष्ट बुद्धीचा, समजा या माझ्या शिष्याला तो ताडण करतो, शिक्षा करतो, अतिशय समजा नेतृत्व कोण असावा भ्रष्ट बुद्धी असा नागनाथ बोलतो. शांती क्षमा दया पूर्ण परिजती साधूचे लक्षण स्वप्न माझी त्रिवपन ठेवून या निजवृत्ती. आणि त्यावेळेस हे नागनाथ सुद्धा म्हणतो की समजा हे तर मला भेटायला आलं तर साधू संत आहे बघ, याच्यामध्ये समजा खूप राग आहे, माझ्या शिष्याला हे समजा तारण करतो, मारतो, मग याला तरी समजा कसं म्हणावं. तरी हात याचे नाही योग नाथा नाथ पंत लाविल्या डाग
कोणता साधू होता माग उपदेशीला आयुष्याशी. आणि ज्यावेळी समजा असं बोलत असताना एक वेळ झाल्यानंतर समजा नाथानं समजा विचार केला की या नाथपंथाला हा समजा कलंक लावलेला आहे, डाग लावलेला आहे. कोणता साधू होता समजा याला समजा ज्ञान देणारा म्हणजे हे करणारा असं नाथ बोलतात तेव्हा तरी ते यांचे शिक्षा करून शिक्षा घ्यावी हिरावून ऐसे कोपून या जपून धोनी भस्म करविले. आणि अशा प्रकारे हे केल्यानंतर हातामध्ये समजा हे केलं आपण आता याला शिक्षा लावावी, आपण हे करावं असा विचार केला. आणि विचार केल्यानंतर हातामध्ये वस्त्र घेतला. प्रथम गरुड बंधची विद्या जपून स्वर्गी गरुडाचे केले बंधन सकळ नुरे चलना चरवर स्वर्ग व्यक्त केले असे. आणि ज्यावेळी समजा असं केलं की समजा सुरुवातीला काय केलं, या गरुडाचं बंधन केलं आणि स्वर्गातील सर्व जे गरुड आहेत ते त्यांचं बंधन केलं. आणि बंधन करून हातामध्ये भस्माची मोठी घेतली आणि भस्माची मोठी घेऊन पुढे काय केलं, मग विभुक्ती अस्त्र या जपून शिष्य मुक्त केले मही कारण मुक्त होताची सकल जन नाथपुष्टी दडाळे. आणि अशा प्रकारे समजा त्यांनी काय केले, शास्त्राची होती समजा शिष्याला भेटल्या बरोबर सर्व शिष्य त्या ठिकाणावर मुक्त झाले, मोकळे झाले. मोकळे झालेले बघितल्याबरोबर शिष्य गडबडीनं या नागनाथ त्या जवळ गेले आणि नागनाथ ते हात धरले. आणि हात धरल्यानंतर ते पाहून या मच्छिंद्रनाथ मने चूर्ण करावे हे समस्त मग उचंबी या वस्त्र पर्वत महानगरी मिरविला. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस हे समजा सर्व शिष्य नाथाच्या पाठीमागे जाऊन धरले, पळून गेलेले त्या मच्छीनाथाला पाहिले. मच्छीनाथाला राग आला, मनामध्ये विचार केला आता आपण काय करावं, एक मला मोठा पर्वत उतरावा आणि यांच्या अंगावर टाकून यांना चूर्ण करावं असा विचार केला. ते पर्वत विशाळपणी येता झाला पथक गगनी ते नाथ पाहून या नयनी शुक्र वस्त्र उपजले. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस या मच्छीनाथाने एक भला मोठा पर्वत या ह्यांच्याकडे फेकल्या बरोबर तो आकाश मार्गाने येत असलेला या नागनाथांना पाहिला. आणि नागनाथांना पाहिल्यानंतर या नागनाथांना त्याच्यावर बंधन केलं आणि वाण सोडल्याबरोबर त्याचे तुकडे झाले. मग तो शीघ्र पाक शासन अंतराजीव रजे देता सोडून त्याने पर्वत झाला चूर्ण मच्छिंद्रनाथ पाहून कोपला. आणि अशा प्रकारे ते अस्त्र सोडल्याबरोबर त्या पर्वताचे तुकडे झाले आणि तुकडे झाले पर्वत सोडून झालेला आहे. मच्छिंद्रनाथांना पाहिला. मच्छिंद्रनाथांना पाहिल्याबरोबर मच्छिंद्रनाथाला अतिशय राग आला आणि रागाच्या आयुष्यामध्ये काय करतात मच्छिंद्रनाथ, मग जपून या वाताकर्षण शुभ्र परीला मही कारण व्रज करी विद्या जपून व्रज लागी निवटेले. आणि नंतर काय केलं मच्छिंद्रनाथानं वाताकर्षण नावाची विभूती तिकडे फेकली. वाताकर्षण विभूती फेकल्यानंतर सर्वजण होते ना, सर्वांचा श्वास कुंठी झाला, सर्व जमिनीवर पडले. ते पाहून या नागनाथा मनुष्यबला ती अद्भुता मग वात पेरणी विद्या त्वरिता वाताकर्षण टाकीतली. आणि ज्यावेळेस मग हे सर्व शिष्य जमिनीला खेळून पडलेले पाहिल्या बरोबर कासावी झालेल्या अवस्थेत बघितल्या बरोबर या नागनाथाचा वात प्रेरक नावाचा संघ विभूती फेकली आणि ती फेकून त्या म्हणजे बंधन केलं. तेने शुक्र सावध होऊन पळू लागले भय कारण म्हणते प्रतापी गगनी दोघे जण आपलं काम नशेठ. आणि अशा प्रकारे झाल्यानंतर हे सावध झाले, उठले आणि शहरावर सर्व शिष्य पळून जाऊ लागले. आणि मनामध्ये विचार केला की या दोघांच्या ह्याच्यामध्ये आपलं काही काम नाही, आपण या ठिकाणी राहून म्हणजे थांबू शकत नाहीत अशी भीती निर्माण झाली आणि सर्व शिष्य पळून जाऊ लागले. ऐशे म्हणून या भयस्थिते शीघ्र तो स्थान पळून जात एरिकाळी मच्छिंद्रनाथ काय करिता पळे झाला. आणि ज्यावेळेस सर्व शिष्य पळून गेले आणि पळून गेल्यानंतर स्थानाच्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर नंतर मच्छिंद्रनाथ या ठिकाणी काय करतात बरं, मग वासनवार शक्ती अति धरून जपून मंत्र प्रयोगनान सिद्ध करून या दित्य पामान नागेश भाग पाठविली. आणि अशा प्रकारे मग या मच्छिंद्रनाथाने समजा शक्ती घेतली
आणि ती शक्ती जी होती ती शक्ती त्या नागनाथाकडे पाठवली आणि नागनाथाकडे पाठवल्यानंतर काय झालं नागनाथाचं तरी ती शक्ती महादारुण शस्त्र मित्रे जे करुण प्रयकाल्यात जैसा अग्न शब्द करीती येते ती आणि अशा प्रकारची शक्ती या नागनाथाला सोडल्याबरोबर ती शक्ती म्हणजे अशी भयंकर कडक होती की त्याच्यावर पुढे समजा कुणाचंही काही चालत नव्हतं. अशा प्रकारची एक अद्भुत शक्ती त्या मच्छिंद्रनाथानं जोडली. शब्द करिता खडखडाट कोचुनी पडले गिरीक पाट धरा कापे जरजरात विभाग होऊ पाहतशे. आणि ज्यावेळेस ही शक्ती सोडल्याबरोबर त्या शक्तीचा आवाज एवढा भयंकर मोठा झाला की मोठमोठे जी पर्वत होते ना ते डोंगर समजा त्यांचे कडात असून पडू लागल्या. जे प्राणी होते सजीव समजा जीवजंतू होते सर्व सैरावैरा पडू लागले. एवढा भयभीत अशा प्रकारचा त्या शक्तीचा आवाज होता. श्वाप परती रानो राणी दीर्घ कोटे ठिकाणी पातरला भुवर शेष धरून दचकुनी मूर्ची ते सरोवर सरी. आणि एवढे या शक्तीचा आवाज झाल्यामुळं काय झालं या जंगलातील जे वंचर प्राणी होते ना सर्व वंचर प्राणी घाबरून जिकडं तिकडं सैरावैरा पळू लागले. पळत असताना शेषाच्या मस्तकावरील पृथ्वी होती. पृथ्वीचा बी समजा आग्रा झालेला त्या शेषाला माहित झाला. त्या शेषाने आपली मान सरसावली. ती पृथ्वी आता पडते की काय असं त्यालाही वाटू लागलं. तो ती पृथ्वी सावरून धरू लागला. एकीची झाला हल्ल कोल्ल मैचे जीव चरचरले सक घाबरून या झाली हरबड शमक स्थान पाहती. आणि अशा प्रकारे यांची अवस्था झाली. सर्वजण घाबरून गेले आणि आपला जीव वाचवण्यासाठी काहीतरी ठिकाण समजा लपण्यासाठी बघू लागले पळू लागले. ऐशे पाहून या महागातात काय करी नागनाथ सकल दैव बांधून या विद्येत जपता झाला महाराजा. आणि अशा प्रकारचं हे कार्य बघितल्यानंतर या नागराजाने समजा त्याच्या जवळ जी सामर्थ्य होतं त्या सामर्थ्य समजा त्या विद्येचा समजा जप केला आणि ती विभूती जेव्हा यांच्याकडे फेकली तेव्हा तेने देवाचे बंधन समस्त मंगल धावती शिपल्या विद्येस ऐशी केली या गती कोठून सकल अस्त्र शास्त्राचे अस्त्र शस्त्रचे तेने देवाचे बंधन समस्त मनन धरावे शुभल्या विद्येस ऐशे केले या गती कुडित सकल अस्त्र शास्त्राची. आणि ज्यावेळी समजा नागनाथांना काय केलं मग समजा ह्या समजा सर्व विद्यार्थी समजा याच्यासाठी बंधन करण्यासाठी त्याने एक अतिशय समजा शस्त्र हे केलं आणि ते विद्या सोडल्यानंतर मग हे मधुरी पर्वत धरून अस्त्र दुजिवले महाधरून हे मदाई अस्त्र पुन नाते वसली शक्ती टाकली. आणि त्या नाथावर समजा त्यांनी काय केले पर्वत अस्त्राच्या प्रकारे केला आणि या नाथावर सोडलं. आणि नाथावर सोडल्यानंतर या मच्छिंद्रनाथांना पुन्हा काय सोडलं ते पाहून या मच्छिंद्रनाथ शुभ्रवर जो लागी सोडीत वरी बंधन झाले सकल दैवत अस्त्र विद्या फयना. आणि ज्यावेळी समजा या सर्व देवांना बंधन केल्यानंतर यांनी जी सोडलेली जी विद्या होती ना त्या विद्यावर समजा त्याचं काहीच बंधन झालं. ती विद्या कुठल्याही प्रकारचं कार्य करीना अशी अवस्था झाल्यानंतर मग नाना अस्त्रे प्रयोग युक्ती जपे परिते सकल व्यर्थ जाती. मग निश्चिंत मच्छिंद्र होऊन या जगती सप्तव दृष्टी पाहत असे. आणि ज्यावेळी समजा म्हणजे आता समजा नाना प्रकारचे अस्त्र जोडले पण ते काहीच कार्य करून करेना गेले. ज्यावेळेस सर्व केलेले समजा कार्य निष्फळ होऊ लागले त्यावेळेस मच्छिंद्रनाथ संतप्त गतीने पाहू लागले. आणि पाहत असताना तो येईकडे नागनाथ नाना अस्त्र जपुनी त्वरित पर्वत समान या तक्ष तेथ अस्त्र विद्या धावलती. आणि अशा प्रकारे नंतर या नागनाथाचा नाना प्रकारचे बरेच अस्त्र काही सोडले आणि अस्त्र सोडले म्हणजे पर्वता समान अस्त्र त्या पर्वता समान त्या विद्या धावू लागल्या. मग मच्छिंद्रा ते धावती शतानुशत नाही गणती. ते पाहून या मच्छिंद्र जती गरुडास्त्र त्या वाजपते. आणि ज्यावेळी समजा या नागनाथाला समजा हे नागास्त्र सोडल्याबरोबर समजा काय झालं
त्या मच्छिंद्रनाथाकडे जाऊ लागले आणि जात असताना मच्छिंद्रनाथाने पाहिलं आणि पाहिल्यानंतर या मच्छिंद्रनाथाला लगेच ते गरुडास्त्र सोडलं आणि गरुडास्त्र सोडून त्या नागास्त्राचं हे केलं. परी नागनाथाचे पूर्व प्रकरणी केले होते गरुड बंधन, तेथे मच्छिंद्राचा योग पूर्ण व्यर्थ झाला गरुडाशी. आणि ज्यावेळेस समजा काय केलं होतं या नागनाथानं काय केलं होतं, गरुडाचं बंधन पूर्वीच केलं होतं. म्हणून या गरुडाचं बंधन केल्या मच्छिंद्रनाथानं जे सोडलं ना केलं ना ते सर्व व्यर्थ केलं अशा प्रकारे सांगतात. मग ते सर्पया उद्भत येऊन या डंगिती तया ठाईनाथ, तेने मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहत असे. आणि ज्यावेळेस या गरुडाचं बंधन सोडलेलं समजा व्यर्थ केल्यामुळे त्या ठिकाणी नाना प्रकारचे साप येऊ लागले आणि या मच्छिंद्रनाथाला समजा चावू लागले. चावत असताना त्या विषयाच्या ह्याच्यामुळे मच्छिंद्रनाथ दंडीवर घायल होऊन पडले. मग अंतकरणाचा समय जाणून चित्त बुद्धी अंत करण काया वाचा तन मन गुरुचे चरण सत्वित शे. आणि अशा प्रकारे या मच्छिंद्रनाथाची अवस्था झाल्याबरोबर मच्छिंद्रनाथाला फक्त कशाचंही भान राहिलं नाही, फक्त गुरुचं स्मरण झालं. कायेनं वाचेनं मनानं या गुरुची आठवण केली आणि गुरुची आठवण केल्यानंतर सतविता पर्यायशी कायशा रीती उद्भत शब्द उद्भत गती म्हणे महाराजा कृपा मूर्ती अस्त्री सुता धावरे. आणि ज्यावेळेस मच्छिंद्रनाथाची जशी अवस्था झाल्याबरोबर गुरुची आठवण झाली आणि गुरुची आठवण झाल्यानंतर मोठ्या आक्रोश शब्दामध्ये मच्छिंद्रनाथानं विनंती केली की हे समजा माझे गुरुवर्या अत्री होता दत्तात्रय महाराज, माझ्यावर समजा वेळ आली आहे, संकटामध्ये पडलेला आहे, लवकरात लवकर धाव आणि मला याच्यातून मुक्त कर. मी बाळक रडी वार जन विष्टरे असे सर्पबंधन, तरी माये तुझ वाचून कोण सोडविल मज. आणि लवकरात लवकर समजा माझ्यावर दया करा या ठिकाणी, कारण माझे तू आई आहेस. आई वाचून समजा बाळाची सोडवण कोण करणार आहे, तर या सर्पाचं बंधन मला पडलेलं आहे, या संकटामध्ये हे झालेलं आहे, तर लवकरात लवकर येऊन माझा प्राण वाचवावा असा मच्छिंद्रनाथानं शोध केला. हे त्रिदेव अवतार खानी मज पाडस तू हरणी, व्याघ्र बसला मम प्राण हरणी ये धावून या लग बगी. आणि खरोखरच लवकरात लवकर धावून या आणि मला या संकटातून हे करा. कारण जसं एखादा समजा मांजर टपावं आणि त्या उंदराचा काळ करावं, मुखामध्ये त्या उंदराला घ्यावं, तसा जसा काळ टपतो अशा प्रकारे माझी अवस्था झालेली आहे. किंवा एखाद्या वाघानं समजा एखाद्या हरणाला पकडावं, अशा प्रकारे त्या दारेमध्ये हरण जसं सापडल्यानंतर त्याची जशी अवस्था होते तशी माझी अवस्था झालेली आहे. लवकरात लवकर येऊन मला सोडवावं. परम संकट पडले ते कैशी निद्रा लागली तू ते, सर्व साक्षी असून या जगाते नेत्र झाकले मज विषय. आणि खरोखरच एवढं समजा माझं समजा मी संकटामध्ये सापलेलं असताना सर्व जगाचा तू म्हणजे ज्ञात जात आहे, सर्व तू काही जाणणार आहे आणि एवढी समजा मी मोठमोठ्याला हाक मारतो, तुला धावा करतो, तरी तुला कशी काय झोप लागलेली आहे, तू कशामुळे आळस करू लागलेला आहे असं मच्छिंद्रनाथ बोलतात. दत्त दत्त ऐशे म्हणून शब्द फोडती अट्टहास करून नेत्र झाले श्वेत वर्ण मुखी हुद काय तसे. आणि अशा प्रकारे या मच्छिंद्रनाथाची अवस्था झाली. मोठमोठ्यानं दत्त दत्त म्हणून समजा हाका मारू लागला, लावला करू लागला, डोळे पांढरे झाले, श्वेत वर्ण झाले आणि जमिनीवर त्या श्वेत वर्णामध्ये पडलेल्या अवस्थेमध्ये घायल झाल्यानंतर परी दत्तात्रय या समय करून बायाटाशे वचन, ते नागनाथे शब्द ऐकून शता किती होतशे. आणि ज्यावेळेस या मच्छिंद्रनाथाचे कोल्हाळ समजा ऐकलेला आहे कोल्हाळ, ज्यावेळेस या नागनाथानं ऐकला, दत्तात्रय महाराजांचं नाव नागनाथाच्या कानावर पडल्याबरोबर पुढं नागनाथ काय करतो, चित्ती म्हणे मम गुरुचे सबरद करी कोण्या अर्थे वाचे,
तरी हा कोणाचा शिष्य याचे नाव विचारून जाणवी. आणि त्यावेळेस त्या नागनाथाने विचार केला की माझा जो गुरु दत्तात्रय महाराज आहेत ना, या माझ्या गुरुचं समजा हे कसं काय नाव घेतो, कसं काय समजा म्हणजे आठवण करतो. आपण आता त्या जवळ जावं आणि त्याला तुझा गुरु कोण आहे हा विचारून घ्यावं असा विचार केला. मग निकट होऊन यावट सिद्ध नागनाथ पुसता झाला स्नेह भरत. म्हणे कोण तुम्हा हो दीक्षावंत, कोण गुरु तुमचा. आणि अशा प्रकारे नागनाथ त्या ठिकाणी जवळ आले आणि जवळ समजा त्यांना विचारू लागले की समजा तुमचा गुरु कोण आहे, तुम्ही कोणाची दीक्षा घेतली आहे, तुम्ही कोणाचे शिष्य आहात, असं विचारल्यानंतर काय सांगतात. येरू म्हणे आदेश नाता मनाम मच्छिंद्र तत्वता. प्रसन्न करून या स्त्री सुता अनुग्रह घेतला. आणि त्यावेळेस म्हणजे नाथानं सविस्तर सांगायला सुरुवात केली की माझ्या या देहात या शरीराचं नाव मच्छिंद्र नाथ आहे. नाथ पंथाची दीक्षा मी घेतली आहे आणि दत्तात्रय महाराज माझे गुरु आहेत, त्यांचा कृपा आशीर्वाद मला आहे असं सांगितलं. तर याशीनाथ पंथ मुळ मी प्रथम भागी दत्ताचे बाळ. मज मागे जालिंदर सबळ दत्तानुग्रही मिळवला. आणि त्याच्यानंतर सांगितले दत्तात्रय महाराज माझे गुरु आहेत, मी दत्तात्रय महाराजांचा बाळ आहे आणि त्यांच्या मागे लगेच जालिंदर राज्य आहेत ना, ते बी त्यांचे हे आहेत असं सांगितलं. त्या मागे भरतरीनाथ दत्त शिष्य झाला जगविख्यात. जो वरिया निवरत पोवरात चिरंजीव मिळवला. आणि त्याचप्रमाणे जालिंदर नाथ हे दत्ताचे समजा शिष्य आहेत. त्याच्यानंतर भरतरीनाथ सुद्धा दत्ताचे अनुग्रही आहेत आणि जोपर्यंत चंद्र सूर्य प्रतय आहे तोपर्यंत चिरंजीव राहतील अशा प्रकारचं सांगितलं. त्या मागे रेवणनाथ दत्त अनुग्रह प्रतापवंत. जेणे जिंकली देव समस्त विप्रभार उठविली. आणि त्याचप्रमाणे हे रेवणनाथ जे आहेत ना, हे रेवणनाथ सुद्धा दत्तात्रय महाराजांचा समजा म्हणजे कृपा आशीर्वाद आहे, त्यांचे म्हणजे गुरु आहेत. आणि त्या रेवणनाथानं त्या विप्राचे 7ही मुलं उठवले, हा प्रताप करून दाखवला. तरी महाराजा नाथ पंता मी दत्ताचा ज्येष्ठ सुत. ऐशे पुण्यावट सिद्ध नागनाथ मना माझी कळवळला. आणि त्यावेळेस समजा सर्व वृत्तांत माहिती सांगितली आणि वचनाला सांगितलं की या नाथ पंथामध्ये समजा मी जी ज्येष्ठ आहे ना, पहिला शिष्य म्हणजे दत्तात्रय महाराजांचा मी आहे असं सांगितल्याबरोबर या वट सिद्ध नागनाथाला कनवाळा निर्माण झाला, दया निर्माण झाली. मग सर्प पूर्णाचे सोडून बंधन गरुड अस्त्र जपे वाचे कारण. ऐसे होतात क्षत्र संपूर्ण महेवरती उतरले. आणि अशा प्रकारे समजा मग काय केलं, या सर्व अस्त्राचं बंधन केलं आणि गरुड अस्त्राचं समजा हे करून त्या ठिकाणी म्हणजे हजारावर त्या ठिकाणी गरुड त्या ठिकाणी उतरले. आणि उतरल्यानंतर हा मच्छिंद्र नाथाच्या शरीरातलं विष शोषण करू लागले. उतरून नाग कुळ समस्त होऊन या भयभीत. तक्षा ते विष शून्य त्वरित अदृष्ट ते पावले. आणि अशा प्रकारे समजा नागदेवते सर्व थैरावैरा पळून गेले आणि या गरुडानं सर्वांचं विष समजा हे केलं आणि या मच्छिंद्र नाथाच्या शरीरातलं पूर्ण विष शोषण केलं. असो नागकुळ विष शोषून अदृश्य झाली भय करून. गरुड उभयता नमून स्वर्गपाती पै गेला. आणि अशा प्रकारे त्यांचं कार्य केलं आणि हे समजा गरुड जे होते, गरुड आपल्या स्वर्गाच्या ठिकाणी निघून गेले. सर्व ज्या त्या ठिकाणी आपण अशोकस्थानाच्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर एरीकडे नागनाथा मचिंद्र चरणी ठेवी माथा. म्हणे ताता ममये वडील भारता गुरु माझा तूच हो. आणि अशा प्रकारे नागनाथानं पुन्हा त्याला सावध केल्यानंतर नागनाथानं मच्छिंद्रनाथा त्या चरणावर माता ठेवला आणि माता ठेवल्यानंतर सांगितलं की जी समजा तू आहेस ना, तू माझा गुरु बंधूच आहेस, परंतु माझा गुरु बी आहेस असं बोलल्यानंतर मग नेऊन या स्वयंस्थानाशी बसविता आपण पाशी.
गरवून या उदार मनाशी एक मास ठेविला. आणि अशा प्रकारे मग स्वस्थानाच्या ठिकाणी गेले आणि स्वस्थानाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या एका बसले आणि बसल्यानंतर या मच्छिंद्रनाथाला 1 महिनावर त्या ठिकाणी ठेवून घेतलं. यावरी मच्छिंद्रनाथ एके दिवशी बोलत झाला नागनाथाशी, तुवा बंधन द्वार पाराशी ठेवलं काय म्हणून या. आणि असं ज्यावेळी त्या ठिकाणी राहिल्यानंतर बघा मच्छिंद्रनाथ आणि नागनाथ यांच्या दोघांमध्ये संवाद होऊ लागला. हे नागनाथा, तू तुझ्या समजा त्या मंदिराला समजा द्वारपाळ रक्षक का ठेवलेस, हे रक्षक समजा राखण ठेवण्याची काय गरज पडली, कशासाठी ठेवलेस असं विचारल्यानंतर काय सांगतो. भाविक येता दर्शनाते तव शिष्य येऊन देती त्या ते, तुझं मज काय याची निमित्ते झाले असे महाराजा. आणि त्यावेळी वचनात सांगितलं की समजा या ठिकाणी हे द्वारपाळ ठेवलेत, मग हे द्वारपाळ ठेवल्यामुळे तुझं आणि माझं समजा भांडण होण्याचं कारण म्हणजे तेच झालं. कारण या द्वारपाळाने मला समजा आतमध्ये येऊ दिलं नाही आणि येऊ न दिल्यामुळे मला राग आला आणि रागाच्या आवेशामध्ये आपल्या दोघांचं भांडण झालं. मग याच्यासाठी काय कशासाठी राखण ठेवले. यावर बोले नागनाथ, मी असता सदा ध्यानस्थ, जन येऊन आपमिस्त ध्यान माझे भंगित शे. त्यावेळेस नागनाथानं सांगायला सुरुवात केली की मी समजा द्वारपाळ का ठेवले, कारण मी का 24 तास समजा ध्यानस्थ असतो. मग हे समजा गावातील सर्व इतर ठिकाणचे लोक येतात आणि माझं ध्यान भंग करतात. मग माझं समजा ध्यान भंग केल्यानंतर या माझ्या ह्याच्यामध्ये विघ्न निर्माण होतं. याच्यासाठी मी माझं ध्यान भंग होऊ नये, मला अडथळा म्हणजे येऊ नये, याच्यासाठी हे द्वारपाळ ठेवले आहे. म्हणून या द्वारे ठेविता रक्षण, उपरी बोले मच्छिंद्र नंदन, नाता हे नवे चांगुल कोण भुक्षिविन आपणाशी. आणि बरोबर असं सांगितल्याबरोबर समजा वजीनाथा सांगायला सुरुवात केली, हे नाथा, हे आपल्या या पंथामध्ये हे योग्य नाही. कारण आपल्या याला समजा मंदिराला याला द्वार असे ठेवणं योग्य दिसत नाही. याच्यासाठी मग ते नागनाथाला सांगतात, कोण जण ते हे नदीन यावती पवित्र पवन, तरी हे द्वार अटक पाहून ही मुख मागे जातीत. आणि या द्वाराला द्वारपाळ ठेवल्यानं किंवा दरवाजे बंद ठेवले तर काय होतं, कोणी समजा या ठिकाणी येतात, आल्यानंतर समजा त्यांची इच्छा असते की आपल्याला समजा दर्शन घ्यायचंय, परंतु हे दार बंद असलं किंवा द्वारपाळाने आतमध्ये जर नाही दिलं तर त्यांच्या आत्म्याला समजा दुःख वाटतं. ते विनमुख वापस जातात आणि विनमुख जर वापस गेले तर याचा दोष आपल्याला लागतो. याच्यासाठी द्वारपाळ ठेवायची गरज नाही. तरी मुक्त द्वारात तेथून आता इथून ठेवी जगाचे चिकचपण, हिरवून मनोधर्म रूढ मार्ग वाढवी. आणि अशा प्रकारे त्या नागनाथाला सांगितलं की आता इथून पुढे समजा द्वारपाळ समजा रक्षक ठेवू नको. या तुझ्या ह्याचं जे दार आहे ना, अहो रात्र समजा 24 तास समजा उघडं राहू दे. या ठिकाणी कोणी येऊ दर्शन घेऊन जावो, अशा प्रकारे कुणाला विनमुख होऊ नये, अशा प्रकारचं कार्य कर. ऐशे सांगून या नागनाथाशी मच्छिंद्र जाती तीर्थाशी, येरीकडे वारंवार गावाशी कार्य करी नाथ तो. आणि अशा प्रकारे या नागनाथाला सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथ लगेच पुन्हा पुढे तीर्थयात्रेसाठी निघून गेले. आणि या ठिकाणी नागनाथ त्या वडवाळ गावामध्ये पुन्हा काय कार्य करू लागले. मुक्त द्वार आगार टाकून मग दर्शना येती अपार जण, नाना जगाचे अंचिक पण फिटून मागे जातील. आणि अशा प्रकारे समजा त्या ठिकाणी केल्यानंतर त्या ठिकाणचे दरवाजे पुन्हा मुक्त ठेवले. मग नाना ठिकाणचे लोक येऊन त्या ठिकाणी दर्शन करून आनंदानं वापस जाऊ लागले. ऐशे असता कोणी एके दिवशी चांगुल सत शिष्य होता त्याशी अपराजन नानांकीची फिरून मागे जाती. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी समजा तो कारभार त्या ठिकाणी चालू असताना त्याच्या याच्यामध्ये
चांगुल म्हणजे चांगुल नावाचा शिष्य होता आणि तो चांगुल नावाचा ऐशी असता कोणी एके दिवशी चांगुल सत शिष्य होता त्याशी त्याची श्रीय पुण्य राशी मूर्ती पावले मठात. आणि ज्यावेळी समजा या नागनाथचा शिष्य जे समजा चांगुल नावाचा शिष्य होता त्याची जी समजा पत्नी होती अतिशय धार्मिक होती, अतिशय समजा हे होती पुण्यशाली होती आणि ती समजा मरण पावली आणि मरण पावल्यानंतर ते पाहुण्यावट सिद्ध नागनाथ उठवितात याचे कांतेस त्याने बोबाट वडवान यात घरोघरी संचारला. आणि अशा प्रकारे समजा हे केलं तिला त्या स्त्रीला जिवंत केलं आणि जिवंत केल्यानंतर त्या वडवाळ नावाच्या गावामध्ये सर्व वृत्तांत सर्व माहिती गावामध्ये पसरली की अशा चांगोनाची जी पत्नी होती ते चांगोनाची पत्नी या नागनाथाला जिवंत केली ही माहिती हा प्रचार या गावात झाला आणि गावात झाल्यानंतर मांग जयाचे घरी होता मृत आणून टाकिती मठात प्रेत उठून या नागनाथ सदनादडी तयाच्या. आणि अशा प्रकारे ज्यावेळी समजा वृत्तांत माहीत झाल्याबरोबर त्या गावातील समजा कुणी जरी मेलं तर त्याला उचलायचं आणि त्या मठामध्ये आणून टाकायचं. मठामध्ये आणून टाकल्याबरोबर या नागनाथाला त्याला जिवंत करायचं अशा प्रकारचा कारभार त्या ठिकाणी चालू झाला. ऐशी होता बहुत दिवस संकट पडले यमधर्मास मग तो जाऊन या सत्य लोकास विधी लागी निविदली. आणि ज्यावेळी समजा असा कारभार त्या ठिकाणी मेलेले माणसं जिवंत करण्याचं कार्य ह्या नागनाथ करू लागला हे समजा वृत्तांत त्या यमधर्माला कळाला, यमधर्माच्या राजाला कळाला. राजाला कळल्यानंतर त्याला संकट पडलं आणि तो ब्रह्मदेवाकडे गेला, विष्णूकडे गेला, महादेवाकडे गेला आणि त्यांना जाऊन काय सांगितलं. मग तो मूर्तिमंत चतुर राणा वडवाळ गाता शीघ्र येऊन श्रीनाथांचा सत्व करून राहिविले त्या कर्मा. आणि त्यावेळी त्या यमराजानं सांगायला सुरुवात केली की या पृथ्वी तलावर एक वडवाळ नावाचं गाव आहे आणि त्या वडवाळ नावाच्या गावामध्ये नागनाथ नावाचा नाथ राहतो आणि त्या नागनाथानं अशा प्रकारचं त्या ठिकाणी कार्य सुरू केलेलं आहे असं सांगितल्यानंतर पुढे काय म्हणतात. या परिसा शिष्या यात सिद्ध काळ वादल्या नव्यात ते जगा माझी प्रसिद्धवंत सिद्ध नामे मिळविले. आणि अशा प्रकारे तुम्ही काय केले सिद्ध केले आणि याच्यामध्ये हे जे सिद्ध आहेत ना सिद्ध ह्याच्यामध्ये सिद्ध करून त्यांना प्रख्यात बनवलेला आहे अशा प्रकारे सांगतात. चांगुल सिद्ध धर्म सिद्ध देव सिद्ध भोम सिद्ध देवसन सिद्ध भोम सिद्ध कोवरी सुमक्षुण तोच. आणि अशा प्रकारे याने आता नागनाथानं काय केलं अशा प्रकारचे सगळे 7 सिद्ध निर्माण केलेत आणि 7 सिद्ध निर्माण करून त्या ठिकाणी त्या वडवाळ गावाच्या ठिकाणी त्या ठिकाणी वास्तव्य करत आहे असं सांगितलं. ऐशी नव सिद्ध माझा जारी